सद्गुरू परमपूज्य मोरे दादांचं स्मरण करून परमपूज्य गुरुमाऊली युवा संत आदरणीय दादासाहेबांना त्रिवार मुजरा आपण श्री स्वामी सवनाने श्री गुरुगीता या पाठास प्रारंभ करत आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र श्वासवदनं कंठाटोपेचमाला दंडकमंडलुधर कटंग रक्षक त्रिगुणरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पायमाम पायमाम पायमाम. आता करूया प्रार्थना. जय जाजी अघिरणा परात परा कैवल सदना ब्रह्मानंदातिवर्या जय जाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांड देशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासिया सरसाक्षी करुणालया भक्तचंताराया अनुद्रुपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसंतरा पूर्ण चंद्र सूर्य तुझबाई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पाला दे समग्र तू स्वरूपे नटलासे. करता आणि करविता तू स्वामी आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निश्चय जंगमानी सिर तुझ व्यापले समग्र तुझला आदि आदि मध्याग्र कोटी नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचा तर्क शास्त्रे शास्त्रांती नावरे विष्णू शंकर एक सरे कुंडीत झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपले सती सहस्रमुख निषेधे शिल्ला ख्याती वर्णिदा दृढ ठेवला चरणी माता रक्षा मत्सी समर्था कृपा कडाक्ष दिननादा दासाकडे पावे. आता इतकी प्रार्थना अनावेची आपला मना कृपा समुद्री आमिना श्रीदेचे सदैव पापदापा निरण्य सर्व जाऊ निरसन ये लोके सौख्य देऊन परलोक साधन करवावी. दुसरा भवसागर याचे बाह्य पहिले तीर तन्नांतरणी साचार प्राप्त होमजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना नबाधू तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञाती मेर निरसन ज्ञान करू दे प्रगट पाई. शांती मनी सदा वसो शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषांचे नसो वासनाया मनाते सदा सदु समागम तुझे भजन उत्तम तिने वासदम दुर्गम सोपंत व्यवहार वर्तता नपड भ्रांती चित्ता अंगिने आवी असतता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे भूषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करणी समर्था असं या संसारात प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगमच लागे. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या टाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय। श्री गुरु गीता पाठ प्रारंभ। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः सद्गुरु श्री मुरीदादाय नमः सद्गुरु श्री गुरुमाऊली चरणारविंदाभ्यां नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तद्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र स्वासवदनं गंधाटोपिचमाला दंडकमण्डलधर कट्यांगरक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पायमा पायमा पायमा। जय जय श्री गौरी नंदना सकळ ज्ञान धारण्या तुझी करता ते वदना शिवतन्या विघ्नहर्ता। आता नमो श्री शारदा ब्राह्मी गायत्री वरदा धवल तेज रूपा सदा कला चातुर्य स्वामिनी जय 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 आदि अनंता श्रीमूर्ती स्वरूप श्री दत्ता श्री स्वामी रूप धारण करता गुरुतत्व मूळ रूपा परब्रह्म श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप सार्थ नृसिंह रूपे महादरता घडविले गाणगापुरास श्री गायत्री आदि माता ब्रह्मरूपिणी सत्वादिता योगमाया प्रणवादिता होई स्फूर्ती गुरुचरित्रा शेष नारायण लक्ष्मीपती जगजीवन नित्य घडत चिंतना महाविष्णू त्रिनंदन श्री महादेव विश्वनाथ नवनाथ साधीनाथ चिदानंद रूप कैलासनाथ गिरिजापती त्र्यंबकेश्वर कुलदैवत मल्हारी वसई उमापती जेजुरी मासाकांत त्रिपुरारी निर्विघ्न कार्यकरी कुलदेवता श्री तुळजाई नमन करतो तुझे पायी सहाय्य करसे ठाय ठाई अपार नोळमा माझी महालक्ष्मी करुर्वासिनी ज्ञानदेव स्वरूपिणी वैष्णव विष्णू रूपिणी दंडान विवर्धनी रेणुका महारवासिनी महासरस्वती ब्रह्मणी सावित्री ब्रह्मचनी सर्ववेदांत संवेदा जय जय मुलपीठ नायके सप्तशंगी जगदंबिके ध्रुविता बहुमोजके त्रिपुर सुंदरी महामाये भावे गर्दवंदन अर्पितो चरणी श्रद्धा सुमन गुरुचरणी रमले मन अक्षरा मिळवात्मभान शब्दार्थ विशेष गुरुभक्तीचा वाढतो त्यास गुरु कृपावाय विकास त्यांनीचे अक्षराला विप्रकाश गुरुमाऊली ती अक्षरे तेच करते चौक सारे तो कृपेचे चैतन्याचे तुम्हारे उपस्थिती भावर्ते ते श्री गुरूंचे चरणतीर्थ तेचे गंगाजल सार्थ उद्या सहित ज्ञानार्थ अपार महिमा गुरुभक्तीचा सद्गुरु माऊली हेच विश्वेश्वर कलियुगाचे उद्धार योगीश्वर ज्ञानसूर्याने नालोक ज्ञानेश्वर उतमली मन स्वामी भक्तीने श्री दादा श्री सद्गुरु पिता त्यांना वंदिता सर्व देवता अवतरले जीवन दाता तेजनिधी स्वामी रूप तेजाशी मिळे तेज भक्तीचे लाभ योज सर्व कल्याणाचे महत्काच प्रगटले श्री स्वामी रूप सद्गुरु पेटले महाराज गुरु शेषाच्या लिलेचे राज मूर्तिमंत साकारले तेज घडवण्या शेषतम धर्मनीती विसरले लोक धर्म आणि सापडला दाख भ्रमित मने नूर लावे का उद्धर नाही ते गुरु शेष श्री स्वामींचे रूपे त्या सन्मुखली हा कापे संवार करण्या समस बापे दादा अवतरले भक्तवत्सल शाश्वत विद्या आणि कला दुर्लक्षित झाल्या ऐक भगवान बाळावला नावडी परमार्थ दुष्टांचे वाढते प्रताप वाडे अत्याचार पाप पाऊली भूमी संताप धर्मभ्रष्टता सर्वत्र वेदांचा करणा प्रसार ज्ञानाचा करणा सागर धर्मनीतीचा संस्कार साकारले स्वामी समर्थ महापावन दिंडरी तेजमय पंढरी सामावले तर ते सारे श्री स्वामींच्या दरबारी श्री स्वामींचे मूळस्थान श्रीरामाचे वसस्थान ऐसे दंडरी मान ऋषिवरांची तपोभूमी जिथे जागृत त्र्यंबकेश्वर ज्योती स्वरूप महेश्वर श्री दत्ताचा अवश्य भक्त भव्य दिव्य गुरुपीठ करण्या विषयाचे मार्गदर्शन साकारले मूर्तिमंत ज्ञान उघडली मोक्षाचे कान ब्रह्मानंदाचे गुरुपीठ
गुरु माऊली देवताची मूर्ती श्री स्वामींचे चैतन्य बुद्धी मृत्यूंच्या पूर्वदेवते श्री दत्ताचे ध्यान स्वरूप त्याचे साष्टांग मुनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विकास महिमेजनी वज्ञाच्या अभिलाषाही तुमचे चरित्र माफ कर शब्द भावांचा न लगे बार पूर्व पुण्याचा बार विसंबल गुरुचरणावर अस्मित नवा समान अगाध आपले महिमान काव्य मेदेन समीनाना चालवायु हाती धरून मुखास करी बोलगा पुंगो ओलाटे पर्वता सर्व सामर्थ्यता वरदसा भक्त अभिमानी गुरुवर्या पूर्णतः असणारी रचना कृपा मृत श्रमण स्मृती देवने मना व्यक्त करा ग्रंथराज करत वंदन साधू संत दीन दुर्बलांचे राहता आत्मस्वगाचे अनुभव करता ईश्वराचे मनोरूप विनम्र प्रणाम कविरास सूर्यावनी दृष्टाकरास चिरंतराचा घेऊन सर्जिल अनुभव सुंदर महाज्ञानी वाल्मिकी व्यास आत्मज्ञानाचा अक्षरवास शब्दार्थांचे रत्नरास खंडीर मिलितांनी वंदन करत त्यास आणि मान्य महान कलावंत ज्यांच्या प्रतिभेचा सुवास नित्य दरवेळी लोक जीवनी संत तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ आणि श्रीधर गुरुचरित्रासापार द्यावीर प्रसादाचे दान स्वामी सेविकरी थोर गीते प्रचित वारंवार अनुभूतीचा आविष्कार निश्चित भावतो द्यास श्री स्वामींच्या चरित्राचा उत्तरार्ध दिव्य लीलांचा सागर या वाचून नामचे पूर्वार्थ म्हणून प्रगट कृपामृत करण्यासार्थकी लोकीचे अडस्थानभर लोकीचे जिने व्हावे आनंदाचे हेतुपुरी ग्रंथराज जे करते याचा आदर गुरुकृपा मिळ्या परंपार सुटे दुःखव्याधींचा बदर सद्भागाचे मिळदन नित्य करता म्हणून भयपटन धनधान्य सुखाचे वर्धन यास देई लावे समाधान स्वामी कृपा असे निरंतर नास्ती विकल्प सकळ मनोतसे निर्मळ भक्तीचा वाडे परिमळ गुरुचरित्र पठणानी गुरुचरित्र चिंतामणी लीलाबोध घ्यावा म्हणी मोक्षसिद्धीचे गाणी गुरुकृपा परंपार सद्गुरु नाम कमलिनी जागृत करी कुंडलिनी रक्षित शिक्षण क्षणी एकनिष्ठ शिष्य सद्गुरूंच्या लीला सगुण आंतरिक निर्गुण समस शरण चिंतनाने होत असे सद्गुरु आत्रेंद्रना अध्यात्माच्या पूर्वपून ज्ञानाचे महासाधना असे दादा पाहिले वाचावे नित्य भक्तीने अर्थमचे श्रद्धेने गुढी पूर्व पुण्याने वेद विद्ये समाज वाढते श्री दादांचे चरित्र सार ज्ञान तत्वाचे भांडार तत्वांचे मुक्तार विराजते सुदुदित इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसवता प्रथमोध्याय गोड हा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभम भवतु इथे श्री स्वामी कृपामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय अध्याय दुसरा श्री गणेशान महा ओम गुरु तत्व स्वामी सद्गुरु परब्रह्म श्री कल्पतरु करुणेचा महामेरू अनाथांचे नाथा श्री स्वामींच्या गतीला जगी गुण वर्ण शकला शस्त्रमुखला वर्णीय हो स्वामी रूप करता स्वामी लीलांचे श्रवण धन्य होते जीवन सहजे कृपा लाभना उदरते स्वामी निश्चित कलियुगी धर्म संरक्षणार्थ साधू सज्जन रक्षणार्थ प्रमाददृष्ट निवारणार्थ श्रीदत्त अवतरती विविध रूपे आंध्र प्रदेश ग्रामपीठापुरी सुलतान आमी सदिनारी होते श्राद्ध देवरागरी अतिदेवेशते दत्त अफल राज यजमान प्रतीक शस्त्रादय ब्राह्मण अतिथींचे कामना लक्षण नवाडले भक्तिभावे सुमते राणीवर प्रसन्न झाले दत्तराज भगवान मागण्या कदले वरदान पूर्वस्थिती घटिका सुमते राणीच्या परपुण्य युगी राजाचे साक्ष दर्शन मातृभावाचे संबोधना झाले सार्थक जन्माचे हे अनुसयात्म जगत कारण आपण वायू ममसतन सार्थक करावे वरदान मातृदयाची पुरवावी आस ब्रह्मा विष्णू महेश सकल तुझे गणेश प्रगटले श्रीपाद परमेश अनुग्रहार्थ सुमती नंदन ब्रह्मज्योती श्रीपाद येते ज्ञानाची सकल मूर्ती पाखंड देणारती आनंद लीला करुनिया बाल संन्यासी होऊन भारत भ्रमण करून करण्या लोकल्याना उतरले श्रीपाद श्री वल्लभ षोडश वर्षी योग्य समय गृहत्याग्निषधी माता पिता ते बसून विने सुदृढ विद्वान बनवे बंधू कुरुपुरी आत्मन गुकर्ण क्षेत्र पाहून साधू संतांचे उद्बोधन लीला वेरे श्रीपाद राजा अंबिका नामे सती पुत्र ते संबंधमती प्रांत भाती अनुद्या मागते राजाकडे पाहुणी मातेची भक्ती करुणा व्याकुळ श्रीपाद देते प्रदोष व्रत करते त्यावेळी झाला ज्ञानी सुद्धा गुरुड सेवक रजक भक्त वासना त्याचे मनी जाणत भरताने पडेल जन्मात राजा बनती तया अनेक लीला दावित महिमा नित वाढत तीर्थक्षेत्र विमल करता दृश्य काल श्रीपाद भक्तनी सम वल्लभेश त्याचे नाम करा समागम यात्रेची निघाला तस्कर विप्रमारीला गुरुनी तस्कर बदला प्राण परत दिला भक्त रक्षक श्रीपाद दत्त अवतार कार्याचे विसर्जन करण्याचे योजना गुढज्ञान देऊन सावरतनीच भक्ता कृपा समाधी ठेवून श्रीपाद प्रभू करुणागण दिते सकाष्ट पादुकादान शंकर भटा सदा समयी कृष्ण चालेंतर धन फिरणे जाते कोटी कोटीनं सर्वत्र भरले उरून प्रचिताटे करावे ध्यान अवतरते पुन्हा स्वामी विदर्भात कार्य ग्रामी प्रदोषवता व्रताचे पुण्य कामी आले अंबा माधवाच्या जन्मता चुंगारू चरित अवघे स्मचकित अद्भुत बालेला दावित राही मुका बोलून या करिता मुंजी बंधन नृसिता गेले म्हणून वेदशास्त्राचे अध्यापन ज्ञानाचा करते सागर ज्ञान कुतिनी माते प्रती मनोवांची संतान देते काशी क्षेत्र संन्यास घेते यात्रा करते उत्तरेची भ्रमण मार्गे तगोदरी कुक्षवेदेच्या प्रवरी कृपेने वादी हारी अद्भुतीला श्री गुरूंच्या क्रूर यवनाथे करुणी शासन सायन देवास वरदान शिष्यासरिते महिमा सांगून स्वामी आले वैजनाथे भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदनी करी अर्पण त्या श्री गुरुने विद्या देऊन धन्य केला मानव जन्म गेवढा आपण दारिद्र्याचा कुंभदिल्ला हिमाचा महिमावर लावतो गंगाप्रिय श्री गुरु श्रेयचा संबंध दौडून पुत्र दिसला दोन एक मरता कधी दिनाना पुत्र उठते कृपाळू वंध्या महिषी केली दुग्धवती विप्राचे दारिद्र्य अर्धी गंगापुरी राक्षस उतरते विश्वरूप दाविले त्रिविक्रमा अहंकारी ब्रह्मत चांडाळे केले त्या पराजित कुंठित करून शापग्रस्त त्रिविक्रमास्पतीला भस्म महिमा
पतिव्रते सपती जगविला परान भुजला उजाविला कर्ममार्ग उपदेशला प्रसन्न निप्रासन भास्कर ब्राह्मण चलपन होई 4 सहस्त्र वचन शिष्यकाचे गुडदे भरण वर्णे गुरुमय मागाद तंदुकार भक्त श्री श्री भरत नेते नसी दर्शन शिवरात्रेसी हरिरेख झाले संगमी सान करून कुष्टीचे कुष्ट दौडून निररी स्फूर्त देऊन कवी बनले शिष्याच येता दिवाळी सण मठी रावणी आपण संतशिले सहजन रुपये धरून इकडे गेले शुद्रावरी कृपा करून सद्गुणी जुंदळ पिकून निष्ठेचे बल देऊन बिरुद राखले शिष्याचे कुष्ट हरले रत्नाबाईचे महात्मा दिले संगमाचे स्फोटक दौडण्याचे आदिवादी उपाधी पडती धन्यधारित सौदे सदरते आनंद श्री गुरुदत्ता मोबाईल लोकरा सध्या सिद्धराय ते सनिध दुःख न करताच बाद जो आश्रित गुरुचरणाचा श्री गुरु जाती कर्दळनाथ स्वामी पुन्हा प्रकट होत तृतीय गुरु अवतारात श्री स्वामी समर्थ तेज अवतार पुढील अद्वैती कथा निवारेल भव्यता ती वासा एकदा मत पुण्याची वाढे राशी श्री स्वामी कृपे करून कार्यसिद्धी होऊन भक्त साधी तरुण या भवसागरात श्री दत्तरूपांचे विमान ब्रह्मानंदाचे निदान चिताचे समाधान अपुर मिळाव श्रीपाद स्वामींचे पिठापुर नृसिंह स्वामींचे गाणगापुर स्वामींचे प्रज्ञापुर अकलकोट मस्तकात श्री स्वामी समर्थ दत्तमूर्ती शाश्वत असे पृथ्वीवरती विविध रूपे अवतरते लोकधारकारणे कलिकाला धारण विवेक धर्म विसरण आणि त्याने आचरण दुःखाचं सुकाळ असा काळ विपरीत मानवतावी भयभीत त्यास करण्या पराजित प्रगटले श्री स्वामी समर्थ इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आद्रे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गुढहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरी दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 3 श्री गणेशान महा श्री उदित चिंतन श्री गुरुदेव दत्त कृपा दृष्टीने पावे स्वामी भक्त तुझं शिव तुझ आनंद कोटी कोटी प्रणाम ते चरणा तव नामावाचे निश्चिते अनेक साधने श्रीपती जपतपानुष्ठानार्थे स्वामी चरणी चढुचित गुरु चरणाची तीर्थ घेता वदनी ब्रह्म रस्त्यावनी गुणमानी सगळे तीर्थे गुरुमावली चरणे निश्चयमनी दृढ केला दिव्य पान गुरुकथा निवारी सद्भक्तांच्या व्यथा चरणी विनम्र ठेवितो माता प्रेम सागर श्री गुरुराया गुरु माता गुरुपिता गुरु बंधू गुरु सखा सर्व यज्ञकर्ता ज्ञानदाता स्वामी समर्थ गुरुमाऊली मागील दैकता स्वामी अवतार घेता श्रीपाद श्रेष्ठ होता नगडे न मुळी काही जिथे गुरु नृसिंहती गुप्त त्या करदे वनात पुन्हा मूळ स्वरूपात प्रगटले श्री स्वामी समर्थ कलकत्ता हरिदार पहिले केदारेश्वर रमले गोदातीर हैदराबादी आले तदनंतर मंगळविडस द्वादर्श केलावास पांडुरंग रूप देखास श्री स्वामी समर्थांचे दिगंबर भक्तास दर्शनास दिले विशेष तेथून मूळ असा पाठव झाला भक्त तारा व्याभक्ती जनाला अकलकोटी प्रवेश केला प्रसिद्धी दिले मानव राजाला 16 पाच भाग घेऊ दिले मल्हार रावाच्या टाईने भक्ती बडदास गेले ते निष्फल करते सारे ते चमत्कार विलासन आला विष्णुबा ब्रह्मचारी गोरे पांडित अहंकारी भक्ती जडे स्वामी चरणी कृपावता समर्थांची शंकरास केले मुक्त ब्रह्मसंबंध होते रस सेवेची राखले बिस मठ बांधला सुंदर बाळापासे स्वामी भक्त इतिहासाचा अद्भुत विस्तरले राहत निवारले स्वामी कृपे हरिभाऊ स्वामी सुद्धा गुरु आज्ञाने संन्यास घेता गरदार लोडेदा नासक्त स्वामी पुत्र मुंबई स्वामी मठात सापी पादुका स्वामी सुद्धा जन लावले भक्तीचा स्वामी महिमा आपण बार स्वामी वीर नवी सेना त्यागले स्वामी सुद्धा जीवन आक्रोशक भक्तजन आघात ममता स्वामीची स्वामी सदांचा अनुज आरोग्य लाभेसद वैरागदाय पादुका प्रसाद गादी चालवे दादा पुढे कात्यांचा वाचवलं जीवन निर्धनास मैदानाचे देव भविष्य मजाला फडके वासुदेव ढगी बनवलं आनंदीच्या स्वामी सर बहुधान्य समस्याचा स्वामी जाती मूळ रूपात चैतन्य रूपे अकलकोटात सगळ्यांच्या ठाई भविष्य दिल्लीची प्रयोजन याकरता समाधीचे नियोजन जनकल्याणाचे संयोजन पुरवलेला परब्रह्माची मनोभावी करता स्वामी भक्ती वाढते नित्य नित्य विश्वविवेक शक्ती क्षणोक्षणी मिळे प्रचिती कलियुगाचे सौरस स्वामी प्रात कर्मे आठवणी मग वासनी भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करा विदुक्त जय जय अगरना परात परा केले सदना पतित पावना रमारमना ब्रह्मानंद तेवरिया जय जयची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा आनंद ब्रह्मांड दिशा वेदवंत जगत गुरु तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसंतरा पूर्ण चंद्र सूर्य तुझ पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तेंद्र अष्टदिक्पाला दे समग्र तू सूर्य बिनटलासी करता आणि करिता तू चवी आणि होता दाता आणि देविता तू समर्थ आणि शे जंगम आणि सिर तुझ व्यापले समग्र तुझला दी आदि मजाग्र कोटे नसे पादा असोनिया निर्गुण रूपे नटला सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे कविशेषा वेदांचा तर्कचा श्री शस्त्रांत नावरे विष्णू शंकर एक सरे कुंडित झाले सर्वही गुरु ठेवला चरणी माता रक्षा आम्हा समर्था कृपाकडाक्षी दिनानाथा दासकडे पावे आता इतकी प्रार्थना अनाविजय आपल्या मन कृपा समुद्र म्हणा आश्रय देजे सदैव पापतापा निधने सर्व जाऊन निरसन इलोके सौकेदन परलक साधन करावे दुसरा भाव सागरे याच्या पाय आपले तीर तनांतरे साचरा प्राप्त होमजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना नबाद तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मजस्त साधना अज्ञांती मरण निरसन ज्ञानात करते प्रगट बाई शांती मनी सदा वस वृथा विमानस सदा समाधान वस तुझ्या कृपेने अंतरी कौतुके निरसो तुझ्या भजन चित्त वस वृथा विषांची नसो वासना मना दे सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तिन्ही वासगम दुर्गम जो पंत
श्री स्वामी समर्थ ऐसा क्षराक्षरी मंत्र प्रित्यनेच पावरात्र तिने सर्वार्थ पाविजे. जय जाजी आनंद कंदा जय जाजी करुणा समुद्र निमित्त येते राजपदा कृपा करावी गुरुनाथा. चिंतामणी स्वामी समर्थ कामधेनु स्वामी समर्थ कल्पतरू स्वामी समर्थ दिंडोरीच्या सद्गुरुनाथा. दिंडोरीला स्वामी आले भक्तजन ताराय आले पिठले नाम धरले पुढील लीला रूपात गुरु शिष्याची लीला अद्भुत पुढील अध्यायवरिता वावे सरसेक्षित मर्म घ्यावी जाणुनी. योग साधण्याचे चैतन्य फल गुरु तत्वागात विमल उमले निरंजन सत्य दल ऐसे स्वामी योगीराज. विश्वरूपाचे सार्थ परब्रह्म श्री स्वामी समर्थ हा ईश्वर महिमायतार्थ भक्त बसल गुरुराज. जनसामान्यांचा वाली आवर घातला कली कारुण्याची मेघ माऊली श्री स्वामी समर्थ. स्वामी शिवानी शक्ती स्वामी ज्ञान आणि भक्ती स्वामी नामाचे प्रचिती येते सद्भक्तास. दिंडोरीचे स्वामी पीठ त्र्यंबकचे गुरुपीठ अनुभूतीचे सिद्धपीठ दोन्ही ठाई साकारले. श्री दादांच्या रूपात स्वामी अवतरले देतात गुरु ठाई गुरुरात गुरु गुह्य हे गुरुभक्तीचे. इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसोत तृतीयोध्याय गुडहा. श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंद परब्रह्ममूर्ती स्वामी समर्थांची दिव्य सद्गती महिमावर नाशिनल्या श्रुती पाडणे लागे शास्त्रांचा. आपला बरोबर साधारण मना प्रारंभी ग्रंथ केले जाणं वागुनी देण्याचा अभिमानी पूर्णत असण्यावी सद्गुरुराज. का कळसूत्र हलुदुरी बाहुले नाचनानपरी देवी बैसन हृदय मंदिरे लेखनी चालवाई गुरुमाऊली. केवळ आपल्या कृपावरे अवतार चर्चेवधी सविस्तर जिने स्वामी भक्तांच्या अंतर जोलो आहे प्रेम रे. सफल होतील कामना नरातील काही उनिमा श्रद्धेने कराय पारायणा स्वामी कृपा होईल. ब्रह्मांडाच्या दत्मनियोजन करता करता स्वामी भगवान स्वामी सेवा कार्य त्यातून साकारले दिंडोरीस. उन्मंतांची अनशावत्राया लीना स्नान मृत्वाचा या विधी हररायक पाहुण्यास ऐक्य पाहुनिया स्वामी अवतरते दिंडोरीसा. स्वामी होते कार्य तत्पर घडवण्या शशधर तेजमय अवतार सद्गुरुजीला केले. महाराष्ट्र कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देवग्रामात पुण्यपुरुष जन्मला. सेविकरी कुटुंब सदन नेते वसे सौख्य समाधान वैभवात गेले बालपण सुसंस्कार वाडे बालक. अध्यात्माची प्रगती जन्मजन्मीची गती प्रारब्ध रज स्वामींच्या हाते रस विलक्षण गुरु शिष्याचे. प्रवेश केला गृहस्थाश्रमी व्यापारात दर्शन लक्ष्मी पुरी व्याकुळता दाटे म्हणी नारायणदास चंदरी. गुरु दर्शनाची लागली ओढ कर्मातून आता घ्यावी सवड संसाराची नसे आवड उद्गेनाची राहत असे. मम गुरु असेल कोण कैसे गुरु कृपयाचन कोण सोडिल्या म्हणे दाटे विचार. वेळ आली मग उचित स्वप्ने दर्शन होतं स्वामीने धरला म्हणते माया त्याग दया आता. पुण्यात्माचा भेटला ब्रह्म आठवला आपला जन्म ज्ञानभूती भेटला जमा जाणूया आपल्या आत्मज्ञानाची. नारायणदास शास्त्रलोचन स्वामींचे धरलं चरण चिंता करणार ना आज्ञामागे सद्गुर. वदले तया समर्थ जीवन कराय आता सार्थ जना शिकवा परमार्थ शिष्याकडे वाम सम. अक्कलकोट नंतरचे नियोजन आवश्यक बनी जाणं कार्य परवाय सुजान जाणे जीविताचे प्रयोजन. नारायणदास परमहर्षित सर्व सध्याकरित स्वामी आदेश सोपित जीवन अवकाबले. मने असे ममाशा भरवाई जगदीशा पूर्ण कराय मनीषा विनंती स्वामी दे. तपस करावी तेजाची इच्छा तरी मनाची पूर्ण करून घ्यावी साची विनंती गुरुवर्या. बहु कठीण तव निर्धार तेजाची तपस्या असे कठोर करू शके गाव श्री जय ऋषीवर अनुग्रह मूळ पाद. भक्त वत्सल स्वामी राजा ओळखून भविष्याचे गाज तेजातून वाढे त्याच्या आघातील समर्थांचे. श्रीपाद भगवंताचे वासव क्षेत्र नरसोबा वाडी पवित्र दीक्षा घेतली संगमे क्षेत्र गुरुपद श्रीपादन स्वामींचे. त्या क्षणी नवजन्म झाला शिष्यवर अनुग्रह मिळाला पूर्व आयुष्यापासून गेले आत्मशुद्ध विमल झाला. अध्यात्माने त्याचे पेटले श्रीपाद श्रीवल्लभ पिता नाम झाले त्याच्यासाठी सक्षम केले नारायण श्रीपाद श्रीवल्लभ पिटले. शिष्याचे संपूर्ण समर्पण अद्वैताचा संदर्शन समीपनाचे पूर्ण निर्मूलन गुरुभावात झाली समरस. तेजोपासनेचे कधी प्रयोजन दुःख पिढ्यांचे निराकरण हेतू केवळ जनकल्याण सत्कर्मासाठी शास देह मानव देह आत्मेश्वर स्वामी कार्यवाही निरंतर तेजाचे मानवी रूपांतर विभूती निर्मिली स्वामींनी. स्वामींनी धरला असं नेले प्रयाग हिमालयात देखील योगजन विस्मिता अखेरचा प्रवाह हट्टा. नारायणदास स्वामींना विनिध मूळ रूपाचे दर्शन इच्छिता विराट दिवरूपा समिता याची नेने पाहण्याचा ध्यास. अर्जुनाचे लढवे पूर्व कृष्ण तसे तदासु म्हणता करविले विश्वरूप दर्शन जगद्व्यापी त्याचे प्रचंड अतिभव्य देखणे रूप मदन मनोहर शिलागा स्वरूप कल्पनातीत आनंद स्वरूप कुटी सरई वाटे अल्प तेजे प्रभेद नाहिले तन्मन लौकिकाचे विसर्रे भान तृप्त झाले पंचप्राण जतू जळी अंतरीचे. मान सर्व रेखांचानी 12 वर्ष लक्ष ठेवणी तपश्चर्या घेतले करवणे नारायणदास गरवी स्वामीनी. स्वामी समर्थ श्री गुरुतत्व त्यांचे वासन मिळे ज्ञान सत्व तपश्चर्यास मिळे पूर्णत्व साक्ष नवनाथांची. तदनंतर आदेश स्वामीचा सर्व तीर्थ ब्रह्मणाचा श्री शक्ती रूपांच्या साक्षात्कारांचा जगज्जननी कराय प्रसन्न. शक्ती दे चैतन्य कर्मस्फूर्तीचे मूळ कारण मांगल्याचे निदान विजय करते जगदंबा. वैष्णव ज्वालामुखीचे घ्यावे दर्शन महाकालीस करणे प्रसन्न देईल महाकाली सत्र वर्तान करण्या जन कल्याण. महाकाली सत्र अनुपम नित्य केल्यास पठन आणि बाणे तोल संरक्षण शरीरवाडे मिळे विजय. महासरस्वती साक्षात्कार श्री स्वामींचा कृपाधरे शिष्य जाय उदय शिखरावर देवी देवतांचा लाभ लाकवला. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महापावन गोदातीर श्रीराम भूमीचा महिमा अवतार शेषता बैत झाले. गौतम गंगेचा कुशावर्त करते बनून या तदेत करावे ते तप कराय वर्ष तीन तप
संकल्प होईल बहुता त्यातून साकारला मार्ग गोदा रम्य पावन ते बिरले प्रभू चरण माती झाली चंदना श्रीराम सुरशाने गौतमीचे पैदर जल शाप्ता पुदरिल अमृत कुंभाचे देवे जल प्रगटली मा सरस्वती दत्तावतारांचा निवारस द्रविद अवतारात झाल्याच्या स्मृतिकास गोदेवरी दाटल्या गोदा जलाचे मिमान वाढवा अमृत भान राष्ट्राचा स्वाभिमान चराचरात स्वामावे प्रभू रामाच्या शिवरेतेच्या गौतमाचे तपस्या तेज निधी मर्यादेचे ओजा निर्माय जनाचे नाद सिद्धेत जाण्या संकल्प अध्यात्माचा प्रताप हरण्याभूमीचा संताप आगमन भेटले गुरूंचे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा समंत आदरे भक्त परिसोता चतुर्थोध्याय गोडहा श्री स्वामी समर्थार बनमासु श्री मोरी दादा गुरुमौली चरणार बनमासु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशान महा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली परम कृपाळू सद्गुरुमाऊली देई भक्ता वात्सल सावली श्री स्वामींचे सगुण स्वरूप योगाचे वैराग्य गुरुमाऊली भक्तीची मधुरता गुरुमाऊली श्री कृष्णाची गीता गुरुमाऊली कृपामृताचे सरोवर अध्याय झाले कृपा गुरुमाऊली स्वामी स्वरूप चिदानंदमय शिवरूप सर्वैत करता नारायण नमुनी श्री गुरुचरण कमल बुद्धीचे वरदान दावी मला भक्ती सर्वटाई वसव निर्मल संतोष कृप्ती मिळे वाचका मागील अध्याय वरले पेटले त्र्यंबकेश्वरी आले अंतर्बाईल स्वामीमय झाले शिष्या सद्गुरु लीला अद्भुत हे प्रकृती विधान स्वामी निराकार निर्गुणा अवतार ते साकार सगुण धर्मार्ग संस्थापिन्या येईल याची प्रसिद्धी वाढेल उत्तरोत्तरचे गुरु शिष्याचे लीलासाचे भरपूरने अनुभवावे कर्पूर गौर त्र्यंबकेश्वर श्री दत्तात्रय करुणाकर ब्रह्मा विष्णू महेश्वर ज्योतिर्लिंगी साकारले त्रिसंतेश्वर मंदिर शेषायर्मावर गोदावरी तीरावर तेजपासून आरंभिली ब्रह्ममुहूर्तावर उठून तुषार ते करून गायत्री माते सन्मुख तेजाची तपश्चर्या केली 3 तपांची तेज तप अनुरेण बने आतबा शक्तीशी शक्ती मिळता तुझ्या विश्वामित्र होई चथेनाची पाकी प्रभा परम तदाची धरली आबा देहरूपतेच्या सागाबा निरंकारी पेटले महाराज नाशिकला आले स्वामी आज्ञेचे पालन केले वेळे वाढत राहिले जनांचे प्रश्न सोडवले प्रखर तेजाने दृष्टी गेली पारमिता प्रज्ञा पूर्ण मुले सुषमा संवेदना नजर पडले ब्रह्मकमलातून जरी अमृत ब्रह्ममूर्ती स्थानात जाते जलभरले पात्र घेऊन आते माता गोदावरी स्पंदन करते जलर्पती प्रवास विनम्रता अतिमान रोजानुमतीने सन गंगा मैया स्पर्श चरण निसर्गाशी आत्मीय संवाद नित्य एकाग्रनिष्ठान नैवेद्याचे षोडशोपचार पूजना नियमित नेटके स्वावलंबन तिसऱ्या प्रहरी मार्गदर्शन जरी होते वेगळ्या आकार स्वामी शेगरूप दापर सशिष्याशी प्रतीक्षा कर लौकिकापासून राहिली दूर वागावे समर्थांना भूषणावं एकनिष्ठ नसे संदेह समरचरणी अखंड स्नेह इच्छितेच्या मिळून राहावे पिठले महाराजांच्या पुरगुण सद्गुरूंचे उत्तम लक्षण परम त्यागाचा प्रतीक्षण स्वामी परंपरेचे वैभव नाशिक भूमी शक्ती त्रिकोण सप्तशृंगीचे वासस्थान रामायणाचे दंडकारण श्रीरामाचे शौर्यभूमी ऋषीवरांचे तपस्थान सिंहस्थाचे अमृतस्थान नवनाथांचे कर्मस्थान नाशिकचा परिसरातील दिंडोरी मुक्ती मोक्षाचे पंढरी धन्यदारिद्रहारी उज्ज्वल आध्यात्माचे क्षेत्र दिंडोरी पुण्याचा सिंधू ऊर्जा त्रिकोणाचा बिंदू स्वामी मार्गाचा प्रकाशिला हिंदू ऐतिहासिक गौरवभूमी दिंडोरीच्या शंकर मोरे पुत्र काशीनाथ मोरे पुत्र अप्पाजी मोरे अप्पाजी सद्गुरु दादा पिढ्यान पिढ्यांच्या पुण्यस्थाचे दिव्य दाते काय दिव्य देवतांच्या आशीर्वादाची स्थाय अवतार यावर भाव्याच बले सत्कर्माचे उदरतर रस आत्मज्ञानाचे निरंतर मानवतेचा जपला दास ऐसा जुलमुरी वंश कित्येक पिढ्यांनी सेविलाश न्याय संहिताचा विधानर्ष ऋषीवरांचे ज्योतिभाषा तदंतर जन्मला रघुवीर तदत मोरी कुळात निष्काम कर्म यज्ञात सात्विक आचार विचारात जगनी सेवा भाव झाले निसर्गाशी आपुलकी क्षत्रिय तो एकी प्रत्यक्ष निषिद्ध मते प्रवर्म झाली संगीसाठी भेदा तिथे जीवन सरणी भगवान राय सदा स्मरणी हित चिंतकाची सदै करणी पिढ्या शब्रमध्ये आणि श्रीकृष्णाचं पारिजात पुष्प मूल्य स्थिरभित तैसे चैतन्य व्यक्तिता पवित्र पुण्य वेलीवर जल भरावे नभात सामाय सुगंध वायुरिता विरावी निळा आकाशात दादांमध्ये गुरुपरमेश मिसळे माते चैतन्य दिवा सकारी सर्जन दिव्यद्वाला येते जाणं तैसे करणे दादांचे भगवान असा चिरमलीमध्ये मार्कंडेय ऋषीची श्रद्धाशुद्धी बराशरोचे नाना होती भूमी दादांची मोरे वंश परोपकारी गर्द दान सदाचारी नीतिमान उच्चार विचारे पंजोबा शंकर मोरे पराक्रमी दयाळू परमेदेश गणवाळू करारी देश सरदाळू आजोबा काशीराम मोरे जिद्दी कृषीबल संपन्न निर्भय नेतृत्व लोकमान्य अंतर्वायू जल शक्तिमान आपाजी मोरेचे व्यक्तिमत्व शेतीच्या पिकांची हिरवाई शिद्रछाईची आमराई अवधराची दिसे बलाई निर्गवी हातांची कमाई मोरे कुटुंबाचा आदर्श जनुदेचा निवास गीत श्लोकपणे प्रत्येक श्वास अंतरंगी ज्योती प्रकाश आपाजींची सावली चंद्रभागा माऊली ज्ञानशकला गातेवेळी मोरेच्या सदनाद विष्णूची नारायणी विठ्ठलाची रुक्मिणी शिवाची गातायनी भार्या आपाजींची मंदार पुष्प समान जिचे सर्व समर्पण कर्मात प्रभूचे दर्शन नित्यकरी चंद्रभागाई तपस्या झाली जे स्वयं वेद मंदिरांचा धनी चंदनमय हातीची गुमय्या प्रभा लाली आई सप्तशृंगीचे तेजरूप मात्र शक्तीचे देवी स्वरूप अनुसयाचे आदिरूप दिवसंभा माता दे कुलदैवत खंडेराव त्यांचे चरणी महाभाव प्रार्थनेने जागृत देव त्या मातेचे सामर्थ्य जगन्मातेचे आव्हान कुलदेवतेचे आशीर्वाद देवतांचे चंद्रभागाची दुर्पुण्य आई
जन्मले देव बालक प्रगट यश चालक सद्भाग्याचे मालक श्री दादा रूपे अवतरले परब्रह्माचे नियोजन जगताचे वाय कल्याण अवतरले सच्चिदानंद गण मोरींचा कुलनंदन कौशल्य जसे चंद्रभागाई भाग्यास मुळी तोड नाही परब्रह्माचे बनले आई अपरमान सुकृताने सद्गुरूंचे जन्माख्याने वाचावे देऊन निदान आनंदाचे खान प्रतिशब्द होते भारत राष्ट्रमान निर्गुणे बने सबन परम प्रेमाचे दान सद्गुरुपे भागवी इथे श्री स्वामी कृपा मृता नाना लीला कथा संबंधा आदरे भक्त बरेच होता पंचमुध्याय गुढा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः जय जय ज्ञानस्वरूप प्रबळ निगमागमधुरम फळ गुरु तत्वाचे मूळ स्वामी रूप गुरु माऊली जय जय श्री निर्मळ अखिंचन मंगळ परियाज्ञानाचे जंजाळ निवारे श्री गुरुनाथ जय जय कर्मवादीची काही यत्किंचित भय नाही ते आत्मज्ञान पायी विसावले सद्गुरु चरणी बोलले ज्ञानाचे मंत्र असित ज्ञानाचे सुक्षेत्र दिठी ज्ञानाकर्षी सूत्र ऐसे सद्गुरु होत सद्गुरु चरणी अपार निष्ठा न धुंडाळ्याने वाटा विनाशासे मिळे जग जेठा सद्गुरु कृपा होता थोर त्या कृपेचे निबिसे निरांजनी गुरु जैसे शब्दार्थी प्रेम तैसे बांधली पूजा भावार्थाची मागील दैकतीला मोरे कुळाचा महिमा उरला दिवत्वाचा वारसा बला वंशास त्या दैकतीला मोरे कुळाचा महिमा उरला दिवत्वाचा वारसा बला वंशास त्या लाभला धन्य धन्य मोरी कुटुंबीय अखिल ब्रह्मांडाच्या आत्मीय दिने दुखींच्या आपल्या स्वकीय ईश्वर पाहिला आपल्यात धन्य धन्य माता चंद्रभागा जणू सुमता आपाचे श्रीपादा मंडल पूर्ण चैतन्याचे दोईंचे गोत्र भारताचे पूर्ण करण्याचे शिकाचे वचनाचा पडताळ आज श्रीपाद उतरले दादा रूपी तेथे 6व्या पिढीत याचे सुरुवात करून गोत्रच्या निमित्त घडून कार्य हवे ते श्रीपादांचे वचन सार्थ करणे अवतरण दादांचे झाले आगमन श्रीपाद दिलेचा साक्षात्कार उदय दिशेचे देवशा आकाशाची प्रकाश भाषा भागवताचे वैष्णव मनीषा तैशी चंद्रभागा माता गंगेची दौलदार उमलले नीलकमल सुंदर नक्षत्राचा लिवणार उजवली कुस्ती ज्याची कुलदेवतेचा प्रसाद सर्वांगी भक्तीचा नाद अध्यात्माला कालित साध जन्मला पुत्र खंडीराव खंडोबाचा चार दृष्टांत जन्म रविवारी होता खंडीराव नावडे होता जनक ते द्वा पुत्राचे वैशनमास कुटुंबावर नीतीचा पास आपाजीचा ताला स्वर्गवास निमित्त तापाचे होऊन माता खरी दरिवान सचरिती कुलवान धुनी बालके लहान त्यात माहिती सारी हृदय दाटे शोकपर भगवंता दसरथा तोर तोच मनीचा दृढाधार स्मृती ठेवल्या उदरी जपुना जिताव समदेवंत बुद्धिमानाने गुणवंत दूरदर्शी कर्तृत्वान साध्वी चंद्रभागाई बहुला घडविण्यासाठी निर्धार संघटनाशी लढे झुंजार कष्टोपच्या परंपरा प्रदक्षिण सुसंस्काराचा अनुभवाची दिली मध्ये शिक्षणाला जोडशे चैतन्य पोलीस राम भक्ती बुद्धिमतीचे प्रकारधार माथाने शिकवली संस्कृती निर्मळ केली धर्मवती संतवाणीचे संस्कार मिळते गतिमान झाली प्रगती श्री स्वामीच्या आदर्श गावाच्या देवी देवता रक्षिताच्या असाचा ईश्वरांच्या बुद्धी आज कृपाक्षेत्र नित माते अनन्य भक्ती दादांच्या मनी नितीराम नामे उदय आणि संकृताचे ज्ञान जोडणे लोकसंग्रह वाढण्यास लोक शिक्षण अध्यात्म शिक्षण जीवन शिक्षण व शास्त्रज्ञान स्वयंप्रकाश चिंतन परिपक्व झाले बालपण जिज्ञासांचे समाधान गिरण्या गणित संशोधन ज्ञानपिपास कुशाक्रमण देवी गुण साकारले शंकराचार्य कामगुडीचे पाठांतर पावणी दादांचे आजकालित उच्चारणाचे करते कौतुकाक्षराने 8 वर्षांचा बालक जणू रामकृष्णाची झलक ब्रह्मते जोमटे टळक मने गीता विष्णू सहस्रनाम बालपणापासून निरंकार थोरा मोठ्यांचा करते आदर वाग्नी बोलणे बहुमधुर सर्वांचे प्रिय लढीवाळ प्रारब्धाचे अजीब खेळ धरकाचा नगलगी मेळ दिवादिगासना चुकले वेळ आगतेसा झाला एकाएकी आले वादळ विजेचा मोठा लोळ बनलाचे सकाळ जे पाऊल आईवर निश्चित पडला देय उठले अनेक संदेह परी पुनर्जीवित झाले माया अलौकिक चमत्कार घडविण्या लाल गुलवान करील भविष्याचे कल्याण असंभव माते विना या इथून पाठवले मधर्माने या प्रसंगी वेळ कलाटणी स्वामीच्या कार्याची आखणी प्रचिती मिळत क्षणक्षणी समर्थ शक्ती पाठीशी मुखोद्ग ज्ञानेश्वरी प्रगटे सकृतपकारी बुद्धी प्रमाणे शिकारी अंधश्रद्धेला मिळत थारा अभ्यासाची शेती मनपूर्वक दादा करते पुरस्कार मिळवते श्रेष्ठ शेतकऱ्यांचे दादानी स्वीकारा गृहस्थाश्रम माता घरी विचार मनोरमा घरात यावे सुख समाधान बुद्धी अनुपम दिंडोरीच्या बरोबर कुटुंबात सुस्वरूप कन्या कमला सुसंस्कारिता विवाह ठरला निषेध आदर्श घडला गावात सुलक्षणी मराठा असतील असून दृष्ट लागे असे रूप गुण नांदे लक्ष्मीनारायण मातेचे मनकृतात स्वाधीनता संग्रामात भूमिगत क्रांतिकारांनी मदत करणारे दादा देशभक्त राष्ट्रनिष्ठ असे प्रखर दादा सरपंच झाले प्रशंसनीय कार्य केले दिंडोरीचे रूप पालटले आदर्श राज्यव्यवस्थेने दादा झाले होमगार्ड कमांडर प्रशिक्षित केले रक्षकवीर जनमानसांवर संस्कार उत्तम व्यसने चालणे हेतू राजकारण समाजकारण धर्मकारण संरक्षण निरपेक्ष आचरण आदर्श घडविला दादांनी संस्कृतीचा जागर नित्य करते परोपकार श्रीकृष्णाचे अवतार दादा जनी बादा आता पुढील अध्याय अध्यात्माचा उत्कर्ष होई स्वामींच्या गुरु शिष्य बाई लीला सामर्थ्य आगळे श्री स्वामी पर्यंत वचल स्मरत असे देव पाऊल शिवत्वाची जाऊला प्रतिष्ठा सगळी का गुरु शिष्याची थोरवी शब्दे कैसे वर्णावी आत्मबोधाने जावी नियोजन स्वामीचे नांदी नव्या युगाची मानवतेच्या धर्माची अध्यात्म परिचितेची गुरु शिष्याची प्रभावळा वसिष्ठ आणि श्रीरामा नाथे असे बिरामा साकारले त्याचे धाम गुरु शिष्य रूपाने आदर्श शिष्योत्तम दादा सद्गुरु
प्रसन्न सदा नम्र सेविते गुरुपदा ज्ञानाची प्रगल्भता स्वामी शैवलोकन घडवती प्रदक्षिण शिष्यालाभे सुदान तोसले गुरुतत्व इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आग्रे भक्त परिसोदा षष्टमोध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरी दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 7 श्री गणेशान महा सद्गुरु स्वामी समर्थ भव्य दिव्य काय नाथा आधारतम सममनता सुखितो चरणी माता गुरु माऊली श्री दत्ता अनुसात्म श्री अवधुदा चराचराचा सुखदादा सरत्मे गुरुपदांचा सकल दादांचे मुलाधार सानंदाचे भांडार परब्रह्म योगेश्वर गुरु माऊली दिंडीरूचे त्यांना करतो प्रणाम स्वामी होती प्रसन्न फार मुक्तीचे मानस सरोवर गुरु माऊली माझे दादा कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव कृणेचे शीतल चाव गुरु माऊली तेच असते आदी वृक्षांचे ज्योती बल शीतल त्याचे दुर्वादलात प्रथम पवित्र अभिषेक जल समर्पिले मानस पूजितात ज्याच्या प्रेरणेशास्त्राली ब्रह्मांडाचे स्पंदन चाले जया कृपेने मुकाबले करता स्वामी राया अनुकूल समय येता निमंत्रिले कुलदेवता ब्रह्मज्ञानाचे ओढता दादा गेले तुळजापुरा आई भवानी स्पंदन 7 दिवस अनुष्ठान अखंड पाण्याविना प्रार्थना झाली सफळ प्रसन्न झाले माता भवानी दादाने केला लोकज्ञानी सद्गुरु भेटीची ओढ म्हणे ज्योती भेटी ज्योतीने कीर्ती ऐकली भेटली महाराजांची अधीरता वाढली भेटीची एकनाथाच्या नारदनाची तशी लागली ओढ गुरुवारी सद्गुरूच्या दारी विनम्रतेने अनुमती विचारी उत्पल चिताने स्वागत करी सद्गुरु देवा होता दादांचे आगमन सद्गुरूंचे नामोल्लेख संबोधने जरी दादा वयाने लाने शिष्यतमा केला आदर पिठले महाराज दृष्टीनं दादा मागे देवशक्ती पाहून आदेश तिचा मानना दादाने भेटले हर्षाने सद्गुरूंच्या समर्थाची परिस्थिती पहिल्या भेटीची अनुभूती अंतर्बाह्य स्वामी मैदाची सर्वांगी पुलकित झाली दादा गुरु शिष्यांचा अनुबंध जन्मजन्मीचा संबंध मायेपासून निर्बंध ओळखीच्या पाऊल खुना वेळेचा जुळणं पुणे सजिदाचे फळ मिळणं पराभक्तीचे वाढ वळणं शिष्य गुरुचरणाशी गुरुदर्शनाने सद्गती दादा विस्मयानंदाने शब्द दादा भाव कल्लोळ अनुभवते दादा करते प्रणाम गुरुचरणांना काय वास्तराचे प्रेम चंद्रचक्राचे प्रेम हृदय मिळाले समा असले सुखाने स्वामींचा आदेश झाला प्रथम शिष्य मग शिष्योत्तम गडला पुत्राला ऐश्वर्यनिजन हे माते साधिकार साधारण सत्य धर्माचा प्रसादान सिद्ध राजपुत्र दत्ता समान मातावण्याचे प्रेमभाग्य मातेला वीज भेटता अंतर्यामी चेतन प्रवेशता आत्मजात निघात झाली प्रकाशिता पूर्णजन्माचे दिव्य रूपांतर मुक्तीच्या वाटेवर सद्गुरु साला आदर पराभक्तीला भार त्यासाठी मातेला शिष्यत्व जगन्माता शक्ती रूपा मातेचे अंतस्वरूप तेथे चक्रिया ज्ञान एक रूपा ऊर्जेचा अपरिमित प्रवाह मूळ प्रवासी करणे काकार सद्गुरु तत्वाच्या सेतूचा आधार चैतन्य ऊर्जा वृद्धी अपार होण्याला शिष्यत्व मातेला प्रथम आजवर मनोभावी केली राम सेवा दिली समर्पणा सांगितली दादांना गुरुनी केदवा श्री स्वामी परब्रह्म तेसरामानी कृष्ण सेवा करायला स्वामीची यापुढे दादावती गुरुचा विचार करण्याचा अवकाश आपल्या वचन बसण्यासाठी विशेष शांत भेंगे निर्मय कुलदेवता आले स्वप्नात दादाने सूचना करीत जन्मजन्मांतरीचे सकल्यान त्यात होकार कळवा सद्गुरूचा प्रभू श्रीरामाचा साक्षात्कार म्हणती कार्य निमित्त अवतार करणा जगताचा अवतार मिसनेले स्वामी पाशी तुझा आता न करा विलंब सद्गुरू सेवाचा घेऊन आलो विलंबा स्वामी भक्तीने भावे चंबा तत्पर व्हावे धर्म नेतृत्वाचा श्री स्वामी समर्थ गुरुदत्व आमचेच परब्रह्म तत्व सगळं विजात असे उदाहरण विराट आणि सुषमा त्रिकाल बाधित सत्य स्वामी अविनाशी ब्रह्म स्वामी केवळ ज्ञानमृत स्वामी परमेश्वरन जावे त्यांना आराधने केला बुध सहकर्तव्याचा लागला बुध स्वामी भक्त शेवगा वाहू लागले सर्वांगी रथजयंतीच्या शुभदिनी दीक्षा दिली सद्गुरूंनी चरण पूजा केली उपेंदाने शिष्य माधव पुत्राने आदर करुणी मातेचा पहिला पाठमार्गाचा श्री समताचा मतदान सन्मानाचा सद्गुरूंनी शिकवला गुरुवारी शनिवारी दादा गुरुगृही येते नियमाने सेवा करते जपत वेगाग्र चित्ते संवाद प्रश्नोत्तरांच्या विषयी जे ब्रह्मज्ञानाची वस्तू असे दादा बगीचे की जैसे कळवळ्याच्या जाती सत्व शुद्धीचे आगार स्वामी कृपामृताचे तुषार ज्ञानबुधाचा कळवेला संसार ऐसे दादांचे शिष्य रूपा वैराग्याचा ओलावा विवेकाचा लावी दिवा आत्मस्वरूपाचा ठेवा साधक झाला सिद्ध देवा भोगावी आत्मवृद्धी तेवढी योग्यतेची सिद्धी आत्मदान निर्वधी अलंकार संधारण केले जिंकुनी देवाचा मानसा चेतनमय सर्वांगाचा आकळ्यास मागाश ध्यानाची दादली ऋती ब्रह्मी गेलेले या वैराग मूर्तिमंत गाया ब्रह्मानंदाची वडली छाया मोक्षाचे सगुण स्वरूप दादा साधला ज्ञान प्रदान संन्यास कर्मफल भोगाचा सरला त्रास आत्मस्वरूपी रमला स्वामी दास त्याच्यात बुडाले दादा प्रश्न दर्शवीचे बरोवता दुःख चिंताची सांगता आदमाची शक्तीची रंदनदा प्रत्यालय तसे पिठले महाराजांची प्रश्नोत्तरे स्वामी समर्थांच्या सहमतीने गृहतत्वाच्या साक्षीने दादाने मिळवले ते वरदान अपार त्याच्यामय प्रतिभा उजळली ज्ञानप्रभा आत्मज्ञानाची आभा झाले रूपदादांचे वेद हृदयात शास्त्रात आल्या हातात दृश्यादृश्य कवळले मुठीत ज्ञानाचे महावीर दादा हा अध्याय प्रबोधाता ज्ञानचिंतामणीचा मार्गदर्शक झाला साधा खरसे विक्रेता वाचावा मनोभावे अंतरीचे वेगे जावे दुरावस्थे जावे सद्गुरु चरणाचे जनतेच्या प्रश्नांची उत्तर मिळाले स्वामीचे साक्षात्कार प्रचितेचे सेवा प्रश्नोत्तराची उभारणी मार्गाची कल्याण पेटाध्यात्माची संरचना विभागांची शिष्याकडून करविली इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आत्रे भक्त परिसोता सप्तमोध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु।
अध्याय 8 श्री गणेशाय नमः. विजय दत्त श्री स्वामी महाराजाय नमः. श्री गुरुचरित्र मंगलकारी गुरुचरित्र सकलासारी गुरुचरित्र आणि बुद्धी आनंदकारी पटनाची प्रचित येतसे भवब्दी दर्या करणे साधक करते जपानिष्ठांनी गुरुचरित्राच्या मर्मबोधाने लाभती सकल फळे सद्गुरूंची व्रता करते दासी बनेसाची मुक्ती नित्यवाडे निष्कामते श्री गुरुचरणाचे भक्त वसल गुरुमावली अपार करण्याची स्तवली स्मरता भक्तास पावली दुःख दने हरावया जानसे मनीचे सरसमर्था प्रासाद दिग्दाय भावार्था करता करिता दर्शनाता प्रवाह दासमनीचा मागील दादांची वरले सिद्धी साधनेची बरिसाला जोड परिसाचे लोकमंगलाचे नियोजन आता ऐकावी सिद्धता योगाची परिपक्वता लोकसंग्रहाची उदानता प्रवृत्ती निवृत्तीचा समन्वय पुतळाचे सौभाग्याचा ज्ञानाभासी सौभाग्याचा चिरंतरात्माचा अधिकार मिळताना निस्वार्थाची चिलकतांगी आरूढ राजयोगाच्या तुरुंगी मानवता बानुनी वचरांगी शिष्यतम घडली दादा सहस्त्र वर्षांच्या पिढ्यांची सुचिता ऐश्वर्य देशांची मानसिकता कर्मकौशल्याची योग पिढिका आयुष्यात सद्नी जन्मे सच्चिशा धन्य ती मोरी सदन साकारले उत्तरार्धाचे नियोजन तिचे नेतेच्या अवतारणा दादा रूपे झाले भक्तास रक्षणा निस्वार्थ सेवा करण्यात स्वामीमय योग्य होण्या रचिली सुद्रहार्द्या मंदिरांच्या निशान साधण्याचे पुरशरण श्री गुरुचरित्राचे पारायण सेवेचे सुंदर नियोजन दिंडोरी मार्ग साकार गुरु शिष्यादी आकार सापायला स्थापिला दरबार ग्रहण प्रतिकार्थांचा तयारी झाली पूर्ण दादांच्या हाती देऊन लोकेचे प्रयोजन संपले सद्गुरूंनी पिटले महाराजांचा देह त्याग असह्य संयोग अद्वैताचा संयोग स्वामी लोकात प्रयाण दरबार स्थापिला दिंडोरीला सद्गुरूंचा आदेश मानला स्वामीचे सन्मान केला अक्कलकोट नंतरचे नियोजन प्रश्नोत्तराच्या मिसे कल्याण यज्ञ प्रचित असे अज्ञानाचा निरसे अवरात्र चढते दादा महिलांना सहभाग हरले सर्व विवाद नियमांचा पद प्रसारे तोडले समाधींचा सधिकार धर्माला मूल्यांचा आदर न्याय विवेकाचे दार सर्वांसाठी खुले केले गुरुचरित्र शब्दशती माता भगिनी वाचती मनोभावी आराधते गुरुतत्व संकरण देश मुडून गुमणे शास्त्राच्या ज्ञानी यज्ञाने अगपाराने दादाने रूढ केली शुद्ध केले धर्मक्षेत्र सात्विक गुणवती कर्मक्षेत्र विवेक आरभक्ती क्षेत्र आरूढ केले दादांनी दिंडोरी दरबारी श्रद्धा होती बारी अध्यात्मादंग सारी साधारण अजंदा नाडे वरच्या मंत्र देवते दानचे त्यानंतर सेवा भक्ती शास्त्रतंत्र दादांनी बहाल केले स्वामी संदेशाचा प्रसार सेवा केंद्राचा आविष्कार अज्ञानाचा परिहार जगती दादा रात्रंतीना आयुर्वेद संजीवनी प्रवेश मानवजीनी दादा समिती वेदानी महाभिषेक झाले अग्निद्वादी बरोबर दिले नाना उपचार कारण मासा साचार कायिक मानसिक आध्यात्मिक आजार दुर्दर बरा करते सद्वर धन्वंतरी जनसागर झाले दादा रूपे लोकदानाची धरणिकास स्वामी भक्तीचे वाड्यास संस्कृती संवर्धनाचा दास घडुले स्वामी सेवेकरी सद्गुरुती दयावंत लीलाधारी क्षमावंत भक्तांचे दारिद्र्य हरिता करुणासागर दादा साहेब संतती संपत्ती आरोग्य विद्या आणि ज्ञान वैराग्य आत्मज्ञान वयोग्य सर्व देती भक्तांना घराघराच्या घरी संस्कृतीचा समंदर नीतिमचे सुधार देवदार दिनोदिन होत असे शास्त्र देवदेवराचे महात्म्य कुलदेवतेचे कुलवर्ते कुलाचारांचे ज्ञान खुले सर्वांचा हृदयाचे देखभाल नवाय गुणाचे आला संसारात मिळत आला जीवाचे दागे फुगुंपले उत्तम प्रबोधन अर्थपूर्ण समाजकारण ऋषींचे धर्म कारण एक रूपदादन ठाई आत्मवृक्ष प्रश्नोत्तरे सुगम संवाद निगमागम व्यक्ती विनाशास ओपी संस्था जाणून भावदांचा ओळखून श्रद्धा दीप लावून व्यक्ता करते नाना विध दुष्पार माणसाचे बिदर निधी पुढे लाचार दादांकडे जाते अचूक सेवा देऊन विहित कर्मे सांगून स्वामी भक्तीची गोडी लावून दुःखमुक्ती करते तया पितृ सेवा मानव सेवा पंचमहायज्ञांची सेवा चराचर्य अनुभवा परमप्रेम परमात्मा ऋषी मुनी आणि संत दत्तावतार कृपावंत महापुरुष ज्ञानवंत समजावले सार्वे शक्तीपीठी तीर्थक्षेत्रे महत्व त्यांचे धर्मक्षेत्र देवचरित्र आणि सत्र जना शिकवले दादांनी शक्तीपीठी तीर्थक्षेत्र महत्व त्याचे धर्मक्षेत्र देवचरित्र आणि सत्र जना शिकवले दादांनी स्वामी स्वरूपात दिनेच्या उदरिता दादा श्री दादा लोकदारा सकशदी देवीचे नवरात्र खंडोबाचे नवरात्र दत्ताचे नवरात्र संबंध करते घराघरात ज्ञानदेवने प्रकाश अंधश्रद्धांचा विनाश धर्मज्ञान डोळ्याचा दादांनी प्रकट केले सुभुवार धर्म आणि अंधानुकरणी वेगाने युष्कंठ आणि मनमानी आव्हान पुरुषाचे किती आव्हाने जिम्मेदारी करण्या दुरुस्त करण्या अवघा मानव सज्ज झाले त्वरित कधी कानुगणी कधी मधुरावाणी कधी प्रकट झाली लीला सद्गुरूंच्या शिकवले मध्ये समस्त पूजावधी माणसाचे साधे पौरोहित्य प्रेम केले पाठ करू शब्दशेतीचे बांधितले शक्तीपीठांचे आर्धनमुळे पीठांचे येता शिकवते आपले आपते येथे कडे रुद्रसूक्तांच्या भीषणा पाठना सामूहिक आवर्तने ज्योतिर्लिंगात भूमीत इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिषद अष्टमुद्दय गुढ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः.
जय जय शुद्ध निर्मळ सहसिद्ध सकळ अद्वैताचे सुख प्रबळ असंख्यात श्री गुरुमाऊली चंद्रमौळी शिष्या कृपेने नाळी सर्व मिळे निवाळी ब्रह्मसुखाची श्री गुरु सच्चिदानंद नंदघन विकार रहित चेतन स्वयंप्रकाश प्रकाशिता सुसंवेदात्मा राम सद्गुरु लीलावडी मिळे ब्रह्मरसाची गोडी अखंडित अनुभव रोकडी ममता सद्गुरूची मागेल दैवरले दादांचे तेज प्रकाशले आदानाचे निरसन झाले ज्ञानेश्वर तळपती दादा धर्मक्रांतीचे ध्वज फडकले दीर्घकाळाचे अन्याय सरले जनतेला अधिकार दिले जनार्दन अनुभवण्याचे वेदशास्त्रांचा भावार्थ मराठी दिलेला शरीरात चातुर्याने परमार्थ विशद केला दादांची भाषा मराठी बरी उपनिषदांचे राटे वेदांत जीवात्माच्या गाठी सुखानी बांधला धर्म संरचना नवीन चराचराचे मन कर्मकांड हृदयनं निपटून काढले रागी बागी जोगी नाडी न्यायोगी भराकडूचे गुन्हे दादांचे मूळ स्वभाव नम्र झाली भूता दादांनी गोडले आनंदा सांडले सर्व संता दादांच्या रूपाने भेटी चालले शंकराचार्य जगन्नाथ गुरुचे धर्माचार्य विनम्र सत्कार दादांनी केला जीवा तोडला जीवा बोलले महाराव स्वामी समर्थांचा गाव वसुला दादांनी दादा असे दिनकर शंकराचार्य सुशीधर मूल्यांकन केले थोर शंकराचार्यांनी ते सामूहिक जीवन सेवेदन प्रबोधन जीवे भावाचे देवाणघेवाण धर्मार्थ स्पष्ट केला प्रसिद्धीची वाटचाल प्रचारांची कमाल सामूहिक सेवांची धमाल वाढवली श्रद्धा विश्वास प्रसिद्धीपासून दूर दादांचा अधिकार दूर श्री स्वामींचा बनवणी बरा श्री कार्यकर्ती रंकास मिळे राजपण जीवास लाभे शिवबन सर्वाटाई आपलेपण दादांचे हृदयने श्री गुरुष्णाचा गीतार्थ श्री स्वामींचा संहितार्थ तत्वज्ञानाचा गोडार्थ जीवनाशी जोडला सोडवले प्रश्नांचे असाध्यवादीचे दुर्दाळ ब्रह्मसंबंधाचे लीलादित्य प्रश्नोत्तरांचे पौर्णिमेचा सत्यनारायण कुजागिरीचे लक्ष्मीपूजनात वर्षभरात सण शास्त्रविध करायला शिकवले गायत्रीचे पुरशरण स्वामी सारामृताचे पारायण नवनाथ भक्ती सार वाचन कार्याकरण भावक दिला श्री बिगाई मुबलका अन ब्रह्मसधारका उदरा दादा झाले उदारका समस्त कृषकांचे पशुधन गोधन कृषिका सदन संस्काराने सुद्धा अवघा गाव व्हावा दादांचे मार्गदर्शन आध्यात्मिक ग्रह जीवन ऋषी मुनींचे संशोधन सांगितले दादांनी चंद्र दैत्यांचे पूजन ग्राम दैत्यांचे सन्मान उद्देशले सप्रमाण जागृती केली दादांनी अनेक केले व्यसनमुक्त वाढवले स्वामी भक्त सत्संगावर झाले व्यक्त अंधेरीची तळमळत कलेक्टर आयुक्त प्रश्न घेऊन येते भक्त संभावाने सर्व भक्त निर्मय दादा समृद्ध मंत्र चारण मारण संबंध बाधा उच्चाटन प्रारंभ संचित मान उपाय दिले दादांनी ग्रह बाधेचे परिणाम घरात अंडी भांडण नित्यादी अपमान यासाठी दिलेली सेवा श्री स्वामीच्या अधिष्ठानं विवेकाचे प्रतिष्ठान आत्मविश्वासाचे गुंतन प्रदान केले सेवेकरांना क्षत्र कुल गोत्र संकलन तुळजा भवानीची कृपा लाभून कुलदेवता सांगून सेवा शुद्ध बुद्ध अशुद्ध बुद्ध केली दादा होते त्रिकालज्ञानी व्यक्ती अंतर्वाही जनुनी भाव त्याचा ओळखणी घडते क्षणी ज्योतिष पुरा प्रश्न कुठली दादांनी सगळ्या शिकवली भविष्याची दान दिली सुधारणा मान सहचारणी चोतम साधक केली अडथळ्यांवर माता दुसरं केली कर्तव्यात आदर्श गुरुश्रमाचा दिंडोरी गावात मंदिर बांधण्याची ठरवत वर्गणी करायला सांगितले उत्साह ग्रामस्थांचा भेटले बसस्थानकात हृदय कशानक 100 रुपये देत पहिली वर्गणी देई नाव लिहावेत म्हणून विचारण्यात आता गृहस्थ झाले लुप्त प्रचिती समर्थांचे सप्ताह साक्षात्कार अनुभवले चमत्कार सेवेचे समर्थ भार भक्तांनी श्री स्वामीचे दर्शन अनपुरचे वरदान आश्चर्य घडते मान चंडी गीतांबुला दिंडोरीला स्वामी दादरपे स्वामी सद्गुरु अद्वैते रवले स्वामी सांगण्यात आले चमत्कार न मोडी सर्वसती अखंड सद्गार रमती सर्वानंद दर्शन देते सद्गुरु दादा भवतार गुरु पौर्णिमेचा दिन मनोभावी गुरुपूजन सद्गुरु स्वामी भगवान ब्रह्मांडाचे गुरु सध्या ऐसे गतीने भक्तास गुरु रूप देते स्वामी सह निरंकाराचा पुतळा कसा दादांडाई पाहिला त्याची दासा नाही त्या भोगत असता नाही भोग अप्रभा ज्ञान ग मोरी दादांच्या नांदे दादांच्या ठाई दिली अनुभवली दिली अभिनव परंपरा श्री स्वामी समर्थ जप करा गुरु पूजने धन्य करा मानव जन्मास दादांचे अमृत वचन श्री स्वामींना गुरुपद देऊन मनोभावे प्रार्थना करून उद्धरावे सदाला स्वामी दादा एक कृप निर्गुणाचे सगुण स्वरूप कृपा प्रसाद मापा मिळो सर्व भक्तास भावे खरे निष्ठावंत बाह्य व्यवहार गुणवंत सद्गुरूचा दास वचलंत दादांचा खरा शिष्य सद्गुरूंची वरंता कीर्ती दासी बने सायुज्य मुक्ती नित्य वाढते निष्काम भक्ती सद्गुरूच्या चरणाठाई अदय करता पटन हा पटना अध्यात्मात ऐकाग्रमन श्री स्वामीची कृपादान लाभे हा भाविकाला मिळे धंदाने विपुल कार्य होतील सफल मन न राय कधी विकेला सद्गुरु पाठी राखा इथे श्री स्वामी कृपा अमृत नाना लीला कथा समंता आदरे भक्त परिसोता नमोध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 10 श्री गणेशाय नमः जय जय जनक बंधू जय जय करुणा सिंधू राजाधिराज योगी जय सिद्ध श्री स्वामी समर्थ गुरुतत्व निर्गुण निराकार निसंग निरकार स्वामी स्वरूपाचा बारो नेंती ब्रह्मादिका निगमा गमा सौगम्य पुण्यवताचे सुगम्य सद्गुरु कृपेचे सुगमात परब्रह्म स्वामी समर्थ मागील हृदय पाहिले स्वामी सद्गुरु झाले मोरे दादा सर्व अवतरले दिंडोरी मार्ग सव शुक्ल चंद्रकळे सम मार्गाची वाढी महिमान त्रिवेताबाचे शमन दादा करते सहज प्रचित वाढी शक्ती दादा स्फुरे गाडी शक्ती स्वामी चरणांचे प्रती अनुभवती सगळं जन
असाध्य साध्य नाते नवे हृदय जागृत होईल प्रीत बंधू मंदना वर्ष प्रचितीचे सद्गुरूने केली की मी या कांचन झाले म्हणे मृन्म काया सद्भावी रचला पाया दृढ शुद्ध भाव भक्तीचा मानस बनाचे मिळबान मानवतेचे अभियान दुसऱ्याचे रान सार्थ धर्माचा अंगीकार सेवा मुले चाले कामा वाढे कबीराम दिंडरी झाले समिधमा लकी कार्यदादांची वाढवली आस्तिकता निर्दोष सकारात्मकता वाढे जगण्याची आशा जन्मने संस्कारली चतुर्दशी सेवा केंद्र झाली जनजीवनी जागृती आली कुटुंबात बाळ झाली संस्कारात्मक ज्ञानाची असंख्य जनसुधारती नीती चारित्र्याची महती समाज बने बदलते श्रद्धापूर्ण सेवेने लोकक्रांती धर्मक्रांती सत्कर्माची नाही गंती मशाल बने उले बनते युगांतर घडविले रागी भक्त सुद्धा स्वामीचे कृती गुणगान बागे बोळा घेतान दादा सर्वांस घडविते चित्रवाणीचा भार स्वामी भक्तीचा प्रसार शस्त्राचा आदर दादा दादांचे प्रति विशेष सत्संगाने मिळवत दादांच्या मार्गदर्शनात चिंता एकाग्र होत तेजस्वी विचारांनी दादा बीडला निघाले रस्त्यात डिझेल संपले टाकीत पाणी टाकले निर्दोष गाडी पुढे चाले पेट्रोल पंपावर येऊन डिझेल घेतले भरून पानं इतके डिझेल होतून जमिनीला परत गेले सद्गुरूंच्या गमनीला आदेश दिला धरला गाडीच गती देण्याला पाणी डिझेल झाले परीक्षा घेतली तरी मामाची दर्ग्या जाणीपेक्षेची वेळ त्या गुरुपेक्षे शक्तिपात करविला दादांचा व्यासंग पर प्रसंगाने व्यक्त पाठन करुणाष्टक दिगंबर दादा नित्य बळे जावाचे दिरसार साधेपणाचा स्वीकार पूर्णता निरंकार दादा एक रूपा बंद पडलेले कारखाने गुरु करून करणे तंत्रज्ञान अध्यात्माने गतीस नेले दादांनी नव्या वाटा रोजगारांच्या अव्या साधारांच्या दिशा बहुउद्योगांच्या दादांनी दर्शविल्या नद्या जोडण्याचा प्रकल्प दादाने दिला होता विकल्प दृश्यजन करणे पडला भविष्य दर्शय अंतर्यामी वर्जने परांना भक्ताचा कारण होते दोषाचा आपा जबाब यार व्यार असा कळकळीने सांगितले कीर्तनकाराचे उदाहरण परम झाले तर मग गुरुना चोरीच्या न खाऊना चोरशिरला बनाता आयुष्य जगा सावधाना पुढे आयुष्य जगा सावधान सर्व बाबींच्या व्हावे ज्ञानात ऊर्जेचे धर्म कारण व्हावी समनकडून या युद्धने कळवळा ठेवून उपदेशी वेळवेळा अंतरी लागल्या कळा प्रेमी स्वामींची या विवाह कन्यापुत्रांचा गोरपणे पालकांचा प्रश्न सोडे त्या काचा दादांकडे येते विकून कार्य करतात नखा बनून करतात विवाह होते सद्वारा कधून दादा सेवी देते सेवा लागू पुढे सहमात्र येथे दादांच्या कृपा क्षेत्र संतोष बाबे सर्व अर्धा आगत उंड प्रदा अष्टसिद्धी दादांपुढे हात जोडून उभे असते दादांपुढे नाही गंती अधिकार मान दादांचा दुष्यवादा मुठ करणे व्याप्त समाज जीवने समाचार त्यांच्या घेऊन जरा बसवले अध्यात्माची ब्रह्मांत श्रद्धा बोधेचा बनला धंदा करदंगा त्याचे दादा शुद्ध केली म्हणून धरणा प्रधान बाल संस्काराला सुसंस्कार कुटुंबाला दिशाने जीवनदाराला मार्गदर्शन दादांचे राष्ट्राचे भवितव्य बालकांचे गवंतव्य घडण्या श्री मानव्य अभियान बाल संस्काराचे जिजाऊ समूहाई माता कधी जीवजाऊ समूहाई माता कधी संस्कार गीता पाळण्याची दोरी जिच्या हातात जागविली सामर्थ्य त्यांची संधी दिलेल्या विकासाच्या वाटासाठी सन्मानाच्या यशोगाथा कर्तृत्वाच्या धर्मातून रचिल्या आश्चर्य दृश्य प्रवृत्तीचे विषय वास्तव विकारांचे निर्मूलन करावे त्यांचे शक्ती दिली भगवतीची इतिहास रचला अद्भुतपूर्ण साकारले नवे अध्यात्म परमा सप्तशक्तीचे सारे सर्व महिलांना नेण्यात केले मानस वनाचा अधिकार समती भक्तीचा अधिकार गार्गी मैत्रीच्या वारसार महिलांना घडविले दादांनी प्रश्नोत्तरा संसाराचे दुःख भोग प्रारब्धाचे बाधाग्रस्त आजारांचे माणसाने ग्रस्त झाली संकटाचा इलगाला दारिद्र्य जुदस्ताला माणूस विचार माणसाला सोबत युद्धस्ता अशा निवारणाच्या क्षणी दिंडोरी जाऊन क्षणी स्वामी भक्तांचे झाले त्यांनी दादांनी तारले त्यांना जेव्हा हरले स्वरूपाय धरले स्वामीचे बाय ज्यांना उतरले काय अमर लागले बदल झाला स्वामी रूप दादा अशांना धीर देते सर्वांना मार्गदर्शन त्यांना चिंता नित्य करते करुणी धर्म संशोधन सर्वशास्त्राच्या अनुसंधान परमदत्त ज्ञानाचे बंधन मार्गसरणी बनवली ना दादाने शाश्वताचे रक्षण परमदादाचे अनुशासन गुरुदादाचे अवलंबन भुजपर योगदान दादांचे संस्कृतीचे जतन मूल्यांचे रक्षण मानवतेचे संवर्धन स्वामी सिद्ध करते दादा स्वतंत्र भारताचे उन्नयन प्रबुद्धवाई सकळ जन दादांनी अर्पले तन्मना धन अतुलनीय कार्याचे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिषद दुष्मध्याय गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 11 श्री गणेशाय महा पूर्ण ब्रह्मा सनातन विभुरा निर्गुण स्वामी सर्वेश्वरा सद्गुरु समर्था परंपरा गुडी गुडी त्रिवार मुजरा पूर्ण पुरुषोत्तम उदिता अद्रेन सर्व श्रीदत्ता दिल्ली आत्मज्ञान जगता स्वामी समर्थ मूळ रूपा नमितो आदा तो पदा सद्गुरु हरा सराब्दा देवी नानक संपदा श्रद्धा सिद्ध जागरी
हृदय राहावे सर्वदा दर्शन रुपये करावे एकदा नित्यस्मरणी आनंद कदा स्वीकारावे पती पाहुणा वसे सदूर ठाई दादा रुपये दिलास पाई दुसरी विठ्ठल दुसराई दहावी देही मागील अदाय कधीले सद्गुरुजन प्रदेश स्मरले मन श्रद्धा सहक्ती जे समान वाहिले दादांच्या चरण कमली अपूर्व योग लाभला शब्दपूजा करण्याला बहुभा करताच्या जाणीवेला लाभे परिमळ कसुरीचा सद्गुरूंचे मानस पूजना अर्थांचे पवित्र चंदना शुद्ध प्रेमाचे निरंजन लीनबाई ओळखती ज्ञानाच्या केला सबर विराजमान पार्वती परमेश्वर लक्ष्मी नारायण शेषावर तैसे स्थिताई दादासाहेब त्यांच्या चिदानंद दर्शनी पुलके होती भक्तमनी तुटे सारी बहुमदने अगात पुण्य संचिताचे बली वंदित या शिवशक्तीला स्मृती द्यावी रचनाला विश्वास आणि तो कृपेला रमिले चरित्राला बालका संनादान कदापि नसणे सृजन चंद कविताचे नसज्ञान करता करिता आपण सद्गुरु चरित्राला भाषा तगली वर्णनाला सांगेन कशा काला माझा काय पाठ असे परी कृपा मित्र सळ असा बदल सगळं इच्छा तसे प्रबळ मधुरपडे माधुर्यात लोभे जरी बांधून बिघात त्याचे प्रभाव प्रसारित जैसे शब्दांच्या मनात भाव सौंदर्य असे व्याप्त घ्यावा त्याचा ठाव पुछील जेतवर भाव तेतवर मनाचे धावा मिळतो आनंदानुपम ताई दादांचे चरण कमल आठवावे निते मला परिसावे येते क्रमल सहस्रदांत करणे दादांचे लीलामृतसर पापनाशी गंगाधर मुक्तीचे मान सरोवर अनुभव राजवंशे आता एका विसावचिता ससरस प्रसंग क्लेशर हरिता दादांची कृपा स्वीकारता लाभेल सजीवली वाचा देवनी अवदान सुटून दावे गुरुभान जुगी होईल सन्मान याच पुण्यबळाने ज्ञानार्जनासाठी ग्रंथाचे लेखन आर्थिक अडचणी मुद्रण रात्रंदिनी मार्गदर्शन करते दादा पुण्याच्या छापखान्यात रोजपूर्वे तपासत शुभ्रवेशधारी गृहसहित श्री स्वामी चरित्र सारामृतासाठी परीक्षण कुणा दिला नियमित ग्रंथ तपासला दादांचे वर्तन घडला लोचनी प्रेमासुर पसरले पुण्यास राहण्याची अडचण स्वामिनिधी जाणून कार्यास्मद घेऊन ग्रंथ छपविला दादांसोबत प्रत्यक्षांनी दादांमध्ये कृपवून स्वामीने केले उभारणी दिंडोरी मार्गाची क्षात्र धर्म हिंदू धर्म ग्रंथ दोन दादांनी लिहून छापून अज्ञानासाडसार काढून धर्म खुला केला या दोन ग्रंथाद्वारे गती मिळवली कुळाचार्य कुलदेवतेच्या सेवेदारे कौशलाभि कुटुंबाला छत्रपती शिवरायांचे संशोधन कुलदेवतांचे कुलांचे ज्ञानानंतर दादाचे संशोधन जोडले समाजशास्त्री इतिहासाचे रचनाकारी दादांचे कार्य स्मृतीचे गौरवपूर्ण झाले अपूर्ण समाजाच्या उणीवा विविध धांगाच्या भरण्या कार्याचा वसा घेतला दादांनी जनाचा बार वाढला कामाचा उपक्रम भेटी केंद्राच्या खंडन पडे कधी दुसऱ्या शक्तींची सामना दादा करते भरते त्यांना अखंड कार्यरत बाना द्यास होईना एके दिवशी दिनी सायंकाळी रक्ताची उलटी झाली दादा कसरे खाली प्रसंग गंभीर आला जस लोक मुंबईला दादांचा उपचार झाला तेथे वेगळा प्रति आला दादांनी चिलाच केला रुग्णालयाच्या डॉक्टरला आणि स्टाफला भरखडपणे जेवण सांगितला समस्या रूप दिला शरीरात त्यांची जागृती गेली दादांची तपासणी केली सर्व दोष आला कार्याचा वेग वाढला दिंडोरीला येत दिंडोरी दरबारचे वार्षिक उत्सव विशाल करते श्रद्धा भाव ज्ञानार्जनाचा मोठा व्हावा यातून मिळत असे समाज मंबूक केले जाणार सांगितले वाचायचे पुन्हा दादा जनदारे की सराना मुमुक्षजनाने निभवले सेविकरी जाती हरिधरास गायत्रीचा आश्रय कसा आम्ही भेटलो दादास सांगते सिद्धजना सिद्ध भेटते सिद्धाला हिमालय येथे दिंडोरीला अदृश्यपणे नेतेलेला सूक्ष्म रूप होता ते नश्वरात नश्वर मृत्युंजय परमेश्वर स्वामी रूप शिवशंकर दादा ठाई पातले भविष्यावराधिकार देशकाला देत बघणार ध्यानात येत ज्ञानसागर उपसाची परात्पर व्यक्ती येतात सन्मुख दादा होते अंतर्मुख दिसत असे सुख दुःख आधी आगामी जन्माचे घडत असे गुरुचरित्र प्रतिदिन लिला होते समान जेवासे ते बाधे लोचन दिंडोरी वाटे गंगापूर अवतर निधी दाखलकुट स्वामी भक्ती सापूरला लोट चालवले आता धरून बोट स्वामी दादा आले झाले जोंदेचे परावलंबन असाही करून ग्रंथन अज्ञानातून शोषण सावे कदापित शस्त्राचा प्रदक्षिण उदरे अवघा जना तळमळीने व्याप्त म्हणा विसरत असते कधी सामाजिक देखते महामंत्र जपला दादा नेहरात्र समानता रचवले सर्वत्र शिष्य सर्व धर्माचे विश्वबंधुताच्या आचरण समाजात एक प्रसारण मानवता प्रेमाचे उदाहरण दिंडोरी मार्ग झाला मनुष्यादी पुरोधा जीवन संग्रामाचे योद्धा तपदानाच्या पवित्र समिधा जीवन दादांचे झाले तुळजा देवीचा साक्षात्कार प्रभावी जली शक्तीद्वारा दानवते रकरनिब्रार धर्म संस्थापना केली पुढील अदय वाचावे अद्भुत चरित्र परिसावे कलियुगे शरीर अनुभवावे या लीलांच्या अनुषंगे विजय श्री स्वामी कृपामृता नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसोत एकादश गुडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मौर्य दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः नमो एकदंताय गौरी नंदन शिवतनय करिता तुझा नय ग्रंथ रचना निर्विघ्न भावी ज्योती रूप त्र्यंबकेश्वर कैलासपती गंगाधर नीलकंठ कर्पर गर्वा पार्वतीपदई नमो नमः पद्मनाथ वेंकटेश्वर जगतपालक योगेश्वर कमलापती शंभर नारायण नमो तुझा त्रिदेव रूप सद्गुरु परब्रह्माचा साक्षात्कार लीलया संसार उतरवती भारते सद्गुरु से जाता शरण शीघ्र सुटे जन्म मरण सर्व कामना पूर्ण होती आशीर्वचने आता वृंद प्रसंग करून लिहिता शास्त्रज्ञान सद्गुरूचे रूपमान प्रसंगातून व्यक्त झाले
आले. प्रकृती चंद्रभागांची ससन रायसाची पिढा अर्धांग व्हायची सोसली धैर्याने. प्रत्येक उत्सवात भोजनाची व्यवस्था चोखत्यांची प्रत्येक सेवेकऱ्याचे विचारपूस करीत ममतेने. महत्वाचा हातभार लावणी साधार ज्येष्ठत्वाचा अधिकार दीपस्तंभ झाल्या. स्वकर्तृत्वाच्या बळावर निर्मळ सरतेच्या शक्तीवर मानवतेच्या पायावर आकाश उंचगल्या. अनुसरणे घेतला अवतार चंद्रभागाई रूपे थोर अध्यात्मनाबाचे तेजाचे चंद्रकौर. प्रद्युत त्यांचा देह सत्रीपुर. रुद्धत्वाचा शिशिर जीवनाचा पत्झर शक्तीचा पारा व्याधून झाला. काळाचे देहावर निमन झाले व्याधींचे कारण पौषाचे उतरायना आई ब्रह्मलीन झाल्या. जीवनमुक्ताची देह मुक्ती तथाकार होते स्वामी रती अलौकिकाचे लौकिक गती सायुजिता मिळाली. जमले सर्व गुणगुत सेवेकरी आणि आपल्या आठवणीने मने व्याप्त्या शोकाकुल सर्वजन. दादानी शोकावरून उपस्थितांचे केले सांत्वन यथाविधी संस्कार करून मंत्राग्नी दिला. अंतिम संस्काराचे आचरण समुदायासाठी बने प्रशिक्षण घडत असे लोक प्रशिक्षण प्रत्यक्ष गुरुत्वाचा. दादा खरे स्थितप्रज्ञ जितेंद्रिय महाप्रज्ञ तथागता संबंध प्रज्ञ ब्रह्मज्ञानी अंतर्बाह्य. त्या शिवाय अचानक नागपूरचे गृहस्थ एक शोकाकुल होऊन दिंडोरीस आले. एकुलत्या एक मुलाच्या निदाने सैरभैर मनाने दुःखाच्या आघाताने विलापे करती रुदना. दादांना मात्र वियोग आघाताचा पुत्र वियोग नीतीचा विचित्र संयोग कठीण परीक्षेचा क्षण. दादांनी दीर्घ पित्याचा प्रारब्धाचे दिले ज्ञान सद्गतीसाठी मार्गदर्शन दिली जगण्याची हिंमत. भुक्ती मुक्तीचे दादा अनेक कर्मबंध छेदिता जीवज्ञान प्रभावता तारक सद्गुरु दादा. अमेरिकेचे अर्थभक्त दत्तात्रयांचे ते परम उपासक धर्मचिंतनाचे अभ्यासक भारतात संशोधनार्थ आले. आदेश त्यांना गुरुचा भारतात जाण्याचा दिव्यज्ञान प्राप्तीचा तत्कारणे आगमन त्यांचे. भ्रमंती करते सर्वत्र मठमंत तीर्थक्षेत्र विद्वतेचे मोठे सत्र अनुभवते जिज्ञास बने. सत्संग आणि संकीर्तन पंडिताचे प्रवचन मंदिरातले पूजन अर्चना सर्व काही पाहिले. भरभर दिली दान दक्षिणा नदीसे कोटे खऱ्या लक्षणा गुरु प्रणितत्व जाण्या कामनापूर्तीने होय. गाणगापुरी गेली निराश मने अक्कलकोटीची राहिली दर्शने मायदेशी आता परतणे काही गोसिना. स्वामींनी केला चमत्कार दर्शनाचे प्रेरणाथोर विदेश भक्तांचा पावनी गोर भेटत्या घडविले. दर्शनाची सांगे भक्तांना आपण भेटावे गेले का दादांना सत्वर जावे दिंडोरीला मनोकामना पूर्ण होईल. आग्रहाचे प्रतिपादन आत्मविश्वासाचे कथन आशान्वित मनाने सर्वजण आले दिंडोरी दरबारात. गुरुवारचा शुभ दिन दादा असणे विराजमान भक्ताटाई अनुशासन कार्यप्रभावी पावन. गर्दी ठाई गोंधळ नाही पुजारी घंटाती नाही फी आणि दक्षिणा नाही हृदयाशी संवाद हृदयाचा. भारावले अतिथी गण दरबाराचे अनुकरण घेतले. त्यांनी दर्शन सेवा सहभाग नोंदवला. दुभाषेच्या माध्यमातून दादांशी चर्चा करणं सर्व प्रश्नांचे समाधान यथोचित झाले असे. गुरु तत्वपर्यंत मार्गदर्शन श्रवण केले दिव्य ज्ञान घालते लोटांगण दादा पुढे ते द्वा. आनंद प्रकट सार्थ झाले सद्गुरु वचन हाती आला अमृत कलश सरसे नाचते भक्तजन. आजही विदेशात मार्गाची सेवा नियमित स्वामी भक्तीचे ज्योते वद असे त्या प्रसंगापासून मलिंदा धर्माचे पुसण्या पंथ सारे सज्ज करण्या सद्भक्तांचे बाग विण्या तृष्णा स्वामींनी दिंडोरी मार्ग स्थापिला. अस्वीकारले सर्व सन्मान विनम्रतेचे आदर्शमान भक्ता टाय रजवला स्वाभिमान. ऐसे दादा अनासक्त कार्याचा जिंदाबाद प्रतिकुलतेवर करुणीमात मायेच्या भवसागरात स्वामी सेवेचा बांधला किल्ला. उजळले दिव्ययुगाचे साम्राज्य स्थापिले युगाचे स्वामींच्या संदेशाचे दुधाडिले खिरगिरी. संवत्सरात्माचे मानवांच्या कल्याणाचे नूतन पर्व आनंदाचे दादांनी बहाल केले. संतांच्या परंपरेत ऋषींच्या हृदयात देवअवतारांच्या आदर्शात अडस्थान दादांचे. संस्कृतीच्या इतिहासात राष्ट्राच्या विकासात धर्माच्या शुभ कार्यात शिरोमणी लखलखी दादा. जुने जीवनाचे शिल्पकार गीतार्थाचे भाष्यकार जिनमनांचे आस्थाकार महात्मा दादा असते. ज्ञानाच्या सहानुभूती अक्षरांनी धर्माचे गौरवले सुंदरलेने ईश्वराच्या सरळ हाताने मानवाचे रत्न मूर्ती. योगदान असे दादांचे शब्दातीत अनुभवाचे त्यांच्या चरणचिन्हाचे अनुसरण करायचे. दादांचा शिष्य होणे कठीण प्रत्येक घडी परीक्षेचा क्षण परी जाण्या पार उतरून चरित्रलाचे गेलेल्यांचे करावे म्हणून दादांच्या भक्तजनांना निर्भयतेचा दिला बाना आचरतेचे सत्यवचना स्वामी रक्षित सद्दित्यांना. चरित्र सार दादांचे उदर चरित्रे स्वामींचे निष्ठेने वाचेल दयांचे पृथ्वी सर्व मनोरथ. इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त बरेच होत द्वादश अध्याय गुढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री मोहरी दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. स्वामी कृपा करी माता भूळ द्यावी हाता. या अध्यायाचे लेखन करता स्वामी असावे आपणचे. कुरुक्षेत्र गीता सांगून सत्यधर्माचे राज सोपून श्रीकृष्ण करते निजानंद गमन अवतार समाप्ती निशिता. गाणगापुरी नृत्य सरस्वती गर्दे वनात प्रयाण करते सध्या अवताराची समाप्ती या सृष्टीच्या निमाधारे. परिणवतेचे समाप्ती नश्वरते विसर्जते सूक्ष्मते राधे ब्रह्मांडांच्या अनुरेणुत. देहात असनी विदेय झाला प्राणसनी मुक्त झाला त्यागले केवळ नाम रूपाला त्यास मृत्यूचा अंत कशाला. जले उठते तरंग तैसे जन्म मृत्यूचे अंतरंग. उडला शास्त्राचा व्यंग आत्माविनाशी सच्चिदानंद. ज्याने घेऊन हा भावार्थ हा दय बुद्धसार्थ पावे दादा चित्ताकाशात जाणीविनी निवेशा बरे. रात्र दिन संच करून देह जिजला ते सर्व नाहीले पाहिले पाऊस वारा होऊन देहा झाले चिंद देहाचे झाले चंदन.
परवाना केले आजाराचे नाम घेते सुविधांचे इच्छा मानव सद्गुरूंचे वेद लागले माहेराचे प्राणांच्या विनीवर विरणेचार्थ सर आत्मा झाला आदिरा परमात्मा शिवणे कृपा स्वामींच्या आदेशानुसार ज्येष्ठ पुत्रास केले तयार कसोटीवर गाजते बाणवर असल सुवर्ण भावन कसे संकेत पंचभूतांचे संकेत दादांच्या उद्गारांचे वेतेत मनसिद्धांचे व्याकुळता दाटली पैठणला नाथांच्या गादीवर जीवीचे हजितोर दादांच्या मनोगताची दार इलावली समस्त हृदये सांगितले निवृत्ती पाडल्यास सुटणार नाही दिंडोरीस वचन देते स्वामी भक्तास गुडार्थ त्यांनी घ्यावा जळगावच्या केंद्रात पुन्हा भेट नाही म्हणत ममत्वाचे दागे सोडित निर्गता केली धारणा ऐतिहासिक इद्भूत नाशिकचे न भूत न भविष्याचे अविस्मरणीय ज्ञानदानाचे अपार गर्दी श्रोत्यांचे हार घातला सद्गुरूला दोन वेळा हार तोडला हरामेशी संकेत दिला पुन्हा भेट होणे नाही गाड्या टाके विकून पुढे वापरणार कोण कार्याचे दुरा समजावून निर्वा निर्दादाचे साक्षी लावता परिवार सहनशीलतेचे धैर्यभार स्वामी माईचे ते लांब थोर स्वामी शक्तीचा विश्वास बर घरच्या कार्याचा प्रबंध शिदे कामाचे सूचना खंड ताईचे मन धैर्य प्रचंड प्रत्यक्षणी मनी साठविदा अंतर आम्ही शब्द बोलला जसा प्रत्येक गर्भात लावा धगधगलावर करणे बुबा गिरवा दिसला तसे ताईचे प्रतिदिनी जगणे सेवा करते मनोभावे हात घेते सावधपणी लौकिक वायर चरणे घडीने मुड देतात कन्यापत्रांचं एक मान रस जाणले आपण सीताप्रज्ञाची जाण सर्व ठाई सामावले पूजे ताईंचा संवाद स्वामीशी रहस्य घेतले अवताराचे दादा ना आले ना गेले बिंबई करू प्रतिबिंबाशे वैशाक्षेत दादाशीचा गंध लागला आहे स्वामी अण्णासाहेब प्रश्न करीत विषय बदल दादाने दादांचा बेराव नवीन मुद्रा त्याचे मान प्रसन्न दिल गुलास करते बोलना चावू लागून देता दुपारी येतो फराळास गुरुवारचा दिन कास धरत गेले तर बरा ध्यानास बसते टाकी जवळ श्री अण्णासाहेब करते प्रश्न तरी परी अस्वस्थांतरे गणिताचे स्पर्शवारे एकाग्र लक्ष दादांकडे दादांचे दृष्टी उन्मन निजानंदी तल्लीन अनाथी रंगना समाधीत असते दादा दृश्य गेले बदना ब्रह्मांडाचे बरे गुलांडून स्वामी लोके संचार करणं बाणावर येते दादा दरबाराकडे चालले चिकर येण्याचे निमित्त झाले भूमिशयन केले पुत्र तेथे धावले किल्ल्या दिल्या ज्येष्ठ चिरंजीवाला सोपवला अधिकार दरबाराचा वारसा दिला अण्णासाहेबांना घरी आणले सत्वर बर्फासारखे थंड शरीर नाडी नसे बरमुखी देवी विद्यार्थ्याच्या किल्ल्या ताईंच्या हातात ब्रह्मरिद्र रोखला प्राण आग्रा हॉस्पिटलात गेले सदा चालत आकाशाळ कपडे त्याचा ब्रह्मलीन होता दरबारचे सकाळचे काम पूर्व करणं मिळावं काल म्हणून थांबायला काळ उचित वेळी पावित भराभरा निरोप केले महाराष्ट्र शोकाकुल झाले स्वामी भक्त धावत आले अगदीत लोटला जनसमुदाय अण्णासाहेब जन निवृत्ती अंतरामी घेवरते जसे शिळा लावते समाधी तद दादांचा अग्निसंस्कार दादांच्या सखी सहचारिणी बारा अंतरंगिनी ताई सिद्धयोगिनी असुर निरोप देत असे दादांच्या कन्या मुक्त सम पुत्र सभाना सम आषाढ मेघा सम श्रृवादीने थांबेना रडली नाम्याची त्यावेळी दादांची जाणी वेगळी विवेकाच्या अंतकाळी गंडगट झाल्याने बंद करुणी आरते संध्याकाळची चितारसे चंदनाचे रेग लागले दर्शनाची आकर्षित जावरते सृष्टी झाली उदास अस्त्रस्वामीच्या लोचनात निरपती सदा सदास हृदय कवळे सूक्ष्म दादास इथे निसर्ग स्वावं जाणीवेच्या पलीकडे ठावं आत्मनाने घेऊन दावं नियोजन ओळखावे दादांच्या करता श्वान विसर बुगदान दादांच्या आकडे स्मरण मनोयोगिता सहपूर्व यथाविधी केले संस्कार पवित्र क्षेत्र विसर्जन दादा ज्योती सर्वा दिंडोरी शिबिराज दे दरबारासमोर धवल तेजस्वी तीर्थांदेश्वर प्रतिकृती आदिनारायण ज्योतिर्लिंग तेजनितीचे ते त्या निशाण दादांचे चिरकाल मार्गदर्शनाचे तेजाच्या सूक्ष्म स्पंदनाचे जागृत दादांचे दादा कुठे जाते साक्षात्कार्याचे भेटते स्वामी संगे संवाद देते नित्य गुरुमौलीशे जुगार जडदेहाचे बंधन दादा चाले चिंतन स्पंदन नवरुले गाळ वेळेचे बंधन प्रकाश अंतिर वेगात दादाचे दान सर्वाटाई नवरुले गम काही असे म्हणत बाई धारले स्वामीचे देवता रूपात मार्गात न्याव्यागात दुर्जनांना संवारित संकल्पांना अमृत करिता शक्तीचे सूत्र दादा आता आपण अवधरावे चिन्मय रूपात दादा पावे जनवेला परिपक्व करावे वैष्णव स्वामी भक्त व्हावे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा समंतात आत्रे भक्त परिसोत त्रयोदशध्यायी गोडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमौली चरणार्पणमस्तु शुभं भवतु अध्याय 14 श्री गणेशाय महा श्री सद्गुरु चरणधारक दैन्य दुखारक भव सिंधुधारक ज्ञानांचा विसावा आनंद मानंद करम भवरोघारी योगीद्राम प्रसन्न ज्ञान रूपाम नित्य नमामि गुरुमाऊली विश्वाचे शांतन गुरुमाऊली पीडितांचा आदर गुरुमाऊली ब्रह्मांडाचे वात्सल्य गुरुमाऊली माऊली तुझ स्वामी माऊली दुःखहर्ता गुरुमाऊली सिद्धिदाता गुरुमाऊली मंगलकर्ता गुरुमाऊली राजधिराज योगीराज चैतन्याची पेठ दिंडोरी परब्रह्म नांदे दरबारी हाच विटू हा हीच पंढरी अनुभवावी गुरुमाऊली भाग्यविदाता गुरुमाऊली सत्यज्ञानदाता गुरुमाऊली जगन्नाथ राहता दत्तात्रय मूळ स्थान गुरुमाऊली ज्ञानी विद्यानी अध्यात्माची संजीवनी स्मरा नित्यदानी चरण कमल माऊलींचे भक्तांचा प्राणदाता कलिमल हरता दिन्य हरता अखिलांचे मुक्तिदाता स्वामी रूप सद्गुरुनाथा
कष्टहारी भयनिवारक दुःखारी आनंददायक क्लेशहारी जगुपकार चरणी प्रणाम शतशदा ऋषीश्वराच्या संतवर भवसागराचे महादेवर निमित्तेच्या चराचरा सद्गुरु अवधूत चिंतन अग्नित करुणीपकार दावे जीवनाचे सार भेटले स्वामी जगदाधार भक्त वसल गुरुनाथा लोकवेदांची संगती ज्ञानदेव हाते प्रेमावी उदरते भक्ताभिमानी गुरु माऊली जगणे झाले पाहून भिजले सरशतन मना प्रचितेस मिळे विसेव्य विलक्षण गुरुमाऊलींच्या कृपे चैतन्याची गुरुवाणी समर्थ सिद्धींचे खाणे सद्भक्तास परावाणी बोधू सुरू दिला आत्माज्योती प्रभावन आलोकित विशंगन अमृतवाणीचे शंभन बुद्धाचे बरूपन गुरु माऊली स्वामी माऊली परब्रह्माचे सगुण सावले सदाशिवाचे रूप आले आदिमाय गुरु माऊली गुरु विशेषराचल गुरु ब्रह्मानंद निधी अनमोल गुरु चरणोदकांचे गंगाजल चिताटे विदसे निर्मल औदुंबराच्या पानपानी गुरु भक्तीचे गाणी शिष्यप्रेमाचे लेणे मोक्षधारी रेखाडले गुरु माऊली मंत्रद्रष्टा सोमकेश विष्णू श्रेष्ठा साक्षात्कार मिळेष्टा त्रिदेवदत्ताचा रचना मानवतेचे अध्यात्म अंतरला भाव सर्वात्म जीवा शिवाचे आत्मा झाली गुरु माऊली नारायणी कल्याणाचे आसमनी सुग्रा रोजल्या जीवनी आणि सद्भक्तांच्या सावित्री भाषा वनस्पतींचे प्राणश्मावशनराचे संजीवनी आयुर्वेदाचे दुर्दर्व्याधी विनाशिला भक्ती मननची कदंब गुरुभक्ती झाले दंग स्वामी नामाचा उसळला रंग गुरुराया तो कृपेने गुरुच्या पत्रेचे सृष्टिकथा दृष्टिक्षेपे हरतीवता उद्धराच्या गोविंद गाथा करता रूप गुरुमाऊलींचे गुरुमाऊली मूर्ती प्रशांत मायेच्या तत्व मरुभूमिता गायत्रीतन प्रवाहित गुरुमाऊलींचे संवादिने अड्या साम्राज्य मुक्तीचे दुमारे भेटते चैतन्याचे शब्द उमटे कारुण्याचे अस्तित्वाचे सद्गुरूचे गुरु सत्कर्माचा प्रेरक गुरु बुद्धीचा चालक साधनेचा संचालक वायुतुच गुरुराया अखंड मिडलाकार व्याप्त सर्वचराचर तव चरणे साकार पाहिले गुरुराया शांत चरंतन योमातीत निरंजन ज्योतिरूप चेतन अस्ति गुरुमाऊली बिंदुनाथ कलातीत आदि बीज प्रणवातीत दृश्यादृश्यरहित गुरुदेव गुरुमाऊली ज्ञानशक्ती अभिषेद तत्माला अभिषेद वेदांत तस्मै श्री गुरुवे नमः अनंत संसार समुद्र तारक वैराग्य सम्राट शिरोधारक मोक्षदायी अज्ञान पावक नमो नमः गुरुमाऊली मूक लागते बोलाया पंगू लागते चालाया अशक्य शक्य व्हाव्या कृपादेवी गुरुराया सवळा विठुराया तेजाची बनली काया परम कारण्याची छाया पायी गुरुमाऊली तप तेजाचे निदान सात्विकतेचे उदान अनासक्तेच्या विधान असे गुरुमाऊली जना जन होना वनात राम होना एकाकी साथ देवना मंगल करता गुरुमाऊली विवेक ज्ञान श्रीकृष्णाचे प्रवृत्ती आणि निवृत्तीचे समन्वय करता अवताराचे अवर्णीय गुरुमाऊली सर्व तीर्थांचे स्थान सर्व देवतांचे दर्शन भगवंताचे सद्गुण श्री गुरु चरणी अनुभवावे भक्तीचे भावचंदन कल्पतरूचे दुर्लभ समन अनन्यतेचे समर्पण पूजा करावी गुरुचरणाचे मोत्यांचे मुळाभन लाग्या बर्गाची शोभा तथा चैतन्याचा गाभा सद्गुरु बघा मूळरूपे सद्गुरूचे महिमानंद उपकार केले अग्निता सुदेवचने समिता निशब्द शरणागत मे सद्गुरु तू माय बाप तुझ वासराची गाय तुझ बालगाची माया तुझ सर्व काही मी अनंत अपराधी जरी सद्गुरु तारी तारी न यावे आधारे तो चरणांचा आश्रय सर्व भाई आमचा विसरण पडावा सुदेश लोभ सुद्यावा द्या तुमचा लागो जेवा प्रार्थित गुरु आया वैभवाचे मित्र आचार दिंडोरी युगत आला बेसामी सेविगिरी जीवाचा विसावा गुरु भेट त्र्यंबकेश्वरी हो आनंदी मार्गाची पायरी गर्दा सुदरासाचे सेवन सर्व रसा स्वादाचे समाधान सद्गुरुच केले नंदन सर्व देवतांना होई प्रणाम सद्गुरु लाभला परिस कामधेनु सरिस कल्पतरू असे सरस लागले जीवन सार्थकी जन्म जन्म होईन दास तो चरणांचे लसुटे आस धरिले गुरुभक्तीची कास लळे पूर्वा सद्गुरुनाथा तूच कर्मयोगी ज्ञानेश्वर ज्ञानयोगी मुक्तेश्वर भक्तियोगी हरे हरेश्वर स्वामी योगी गुरुमाऊली स्वामी नामाचे जपदान नित्य मार्ग अवलंबन लौकिकी मिळो धनधान्य इतके दावी वरदान गुरुमाऊली स्तवन वाची जो एकाग्र होऊन सुट्टी सारे भवबंधन गुरु चरित्र प्रसादे धन्य धन्य स्वामी राया सर्वमात्रे पुलकित गाया तुम्हा जगणे वाया आपले लेकरमे अखंड लाभ छत्र मिळवावी आपलेच माया विपुल कृपा प्रसाद द्या अन्मान करावा इथे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसत चतुर्दश अध्याय गोडहा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरी दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभं भवतु अध्याय 15वा श्री गणेशाय नमः श्री सद्गुरूचे द्रव केवळ स्फटिक जैसा निर्मळ त्यांच्या दर्शने सुबळ शिष्य जन्म होत असे श्री अक्कलकोटी निवासी आहे देवर तुझमय पूर्ण दत्तावतार गगना समिती गंबर आराध्य स्वामी राजाय नमः जय जय विश्वम पंत पंजरा सर्व भूतांतरा निरंतर विसारा सर्व विचाराचे ठेवून या श्रद्धा बाबा अखंड करावी गुरुसेवा गती न कल्पतरावा स्वामी आणि गुरुजीचा नाथांचे गुरु आदिनाथ तेजस्वी जगन्नाथ साकारले स्वामीनाथ जगदी दाकारले मानव रूपे अवतरले स्वामी सद्गुरु झाले गुरु माऊली रूपे प्रगटले लीलाधारी परब्रह्म सर्व भावी आमचा विसरण व्हावा लोभ असू द्यावा देवा कृपेचा स्पर्श व्हावा मागणी हिची मागद सर्व बुद्धी दया सर्व भावी करुणा जिथे मावळा मी बना असा अनुभवला विखंडराना गुरुमाऊलींच्या ठाई मुरे दादांची चेतन सावली तेजने छापा पगली दिव्यात मानव रूपले आले सद्गुरु गुरुमाऊली
नरसिंह सरस्वती झाले स्वामी अद्भुत उद्भव जैसा एक धामी तद पिता पुत्र स्वामी दिंडोरी प्रगटले किंचित शंकाची म्हणी दृष्टी ठेवायचे पण सुखे सुख्यावे अनुभवणे आहे अवघे ब्रह्मरूपा नादे मोहित जसे असं धरण देवाचा विसरण यापरी त्याला दृढ ठेवी म्हणा सद्गुरूंच्या चरणी एकेच भान आकाश उदेला परी गडगा मात्र नवरूपेला सहस्रश्मीने प्रकाशला वेगळे बंदिशे चिना तैसे मूळ गुरुतत्वाचे अंकुर सद्गुरूपांचे शाखा पल्लव पश्वसाचे एकचे चैतन्याचे श्री दत्ताचे चतुर्थ अवतार की महाराष्ट्राची ज्योतिर्लिंगे साकर की मुक्तिदाता गुरुरूपेचार या वैष्णव शोभती दादांचे सुपुत्र आपण वेदरूपदे प्रत्यक्ष दर्शन मिळे जडमुडा मोक्ष ऐस्ती अनुभवले साक्ष वेळोवेळी सद्भक्तांनी आपल्या हृदय वेदांचा निवास शास्त्राने केला रहिवास सद्गुरु दादाचा नेते दास धन्य धन्य स्वामी मय रंगला स्वामी भक्ती सरंग जनैता सवकारा दंग स्वामी कार्याच्या प्रसाराचा सत्संग ऐसा लोकसंग्रह सर्वांचा मुक्त रावणी म्हणे निर्विकार वार्ते जने सकल दात्मादानाचे धनी सुपुत्र कन्यादादांचे पापिना शरीर सरता सम शैलदादाने महिममय तेजने तेजा शक्तिशाला का कन्यादादांच्या पूजनीय सेवा पेडले महाराजांचे आका करते निष्ठेचे भक्ती निसम गुरुचरणाचे धोराधिकार अध्यात्माचा एकदा पेडले महाराजांनी भातपाडीला प्रसाद म्हणून त्यात खडे सांते बनणी परीक्षा बाधे आकाने प्रसाद भरण करून एक कडा निवडून पाठवला आदराने सचेत होऊन गुरु झाले ते प्रसन्न निरीक्षाने सुप्रतेचा आदर्श परिवाराचा धमनीतने देवी गुणाचा प्रभाव आहे निरंतर सद्गुरु दादांच्या वशाचा अपरंपरा महिमा गुरुवाचा निष्कलंकाचार विचारांचा जुनाश्रम वसिष्ठांचा संस्कृती नाते कुटुंबात अध्यात्माचे देवली ज्योत चिरंतनोत्तम जगण्यात दरबार समावले रत्नाच्या प्रांगणात उज्ज्वल मानिक झळत सूर्य तेजम दीप्यमान गुरुमाऊली धन्य धन्य शास्त्र तेज दीप्तान ब्रह्म तेज सगुण निदान समस्त ऋषीवरांचे दिव्य वरदान गुरुमाऊली झाले उत्तराधिकारी दादांचा निर्धार असे स्वामींचा घडला दे स्वतेजाचा गुरुमाऊलींचे प्रगटणे स्वामींच्या तेजांशू ज्ञानाचा शीतल चंडशू समस्त देवतांचे सत्वांशू गुरुमाऊली साकारले जैसे सर्वात प्रभू बिबटापुरी नरसिंह सरस्वती कारंजा नगरी अवतरते मनुजापुरी तैसे व्यक्ती गुरुमाऊलींचे अलौकिक आले लोकिकात लोकिका स्त्रीला लोकिकात स्वामी सध्या अवतरतात गुरुमाऊलींचे रूपे तुझाने अगुई भाव मनघे त्याचे भाव अखंड भक्ती स्वामी भाव श्री गुरुचरणा ठाई संतांचा भक्ती योग महापुरुषांचा कर्मयोग सिद्धांचा ज्ञानयोग एक कुठला गुरुमाऊलीचा हाता खाली गली दादांच्या छायेत रमले कुंडलिनीच्या देखरेखेत वाढले देवतांच्या पूर्वबालपण अनुभवले वरुणी जगराटे सम अंतरामी निरंजन शुद्ध स्वरूप चितगण श्री दत्तात्रय गुरुमाऊली आत्मा साक्षात्कार राजेंचा तेजोधिकार सिद्ध दादांचा ज्ञानामृत प्रवाह मातेचा मूळ शक्तीचा मौला कौशल्या तेज श्रीराम भराया जनक नंदिनी सम जनु मंदाकिनी दारा पावन सद्गुरु शिवशक्ती विराजे श्री स्वामी चरणाची भक्ती जगदंबेची ऊर्जा शक्ती सद्गुरूचे हृदय शांती असे धनुरूप काकूंचे नारायण निधनी हरी काशीचे विश्वेश्वरी रुक्मिणी हितकारी अर्धांगिरी गुरुमाऊलींचे वंदित आई दवचरणा कुलदेवी तू मम जीवना तारे तारे सर्वजना कवळूनी टाव फोडित असे कल्पवृक्ष गुरुमाऊली आई तो कल्पवली आपल्या कृपेचे सदा सावली माता विदेश द्यावे शिवशक्तीचे गुरुपदा परब्रह्म विद्येत नसबिनता गुरुमाऊलींचे दिव्यता तवरूपे प्रकाशले आई तुझा मुक्तिदा तुझा तुझा स्वाहा आणि सदा तोच पश्चिम मेधा मांगल्य शक्ती स्वामींचे त्रिवार गर्दमुद्रा प्रणभावा चरण कमली दावाधारा अनंगलक्ष्मी दत्तात्रया गुरुमाऊलींच्या जन्मानंतर सद्गुरु आदेश सद्गुर जावे सह कुटुंब तुळजापर कुलदेवीच्या सन्मानासह कुलदेवीच्या गाभाऱ्यात यथा सांग पूजा विधी होत तांदले फौडले जगदंबेच्या चैतन्यात समातनी देवी प्रगटली हिरवी श्रावशनी आली दादा ताई जवळ आले धबका दिला ताईंच्या दिला पाठी संचारले सुषमना सरस्वत धावले कुंडलिनी जपावले त्यांच्या ब्रह्मकमलाकडे श्रीकृष्ण समचमत्कार माते तेजाकार सिद्धपुत्राचा अधिकार गुरुमाऊली दाविला दिंडोरी मार्गाचे नीट सांभाळले बाराचे बेटा उभारण्याचे गुरुपेटा जन्मला स्वामी सुधांशू हे ने केवळ चरित्र असे महाचैतन्यवाद असे सदका पेटे पारणमेसे सद्गुरूंच्या मिठीचा इति श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिषद पंचदशाध्याय मधुर श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः श्री गुरु ब्रह्मरसाचा पुतळा की विश्वाचा दिवळ सुखाच्या सुकाळा परमपुरुषा अमृताचे पक्वान उठीने लगे चंदन मांडवे न जाके गगन तैसने केळ गुरु महिमान संकादिकास नसे भर ऐसा गुरु महिमा पर करुणा दान तुझे तार समर्थ द्यावी लेखनीचा श्वासा गणिक प्रचिती अग्नि दिव्य अनुभूती शब्दांत टाळण्याचा मावती अगाधीला गुरुमाऊली इवले स्वरूप स्वामी कार्याचे वटवृक्ष झालेसाचे कल्याणास विश्वाचे विसरले कार्य गुरुमाऊलींचे सोपेर महाराष्ट्रात अखिल भारतात विदेशात कळी काळावर करण्यात सहस्रावधी केंद्रे उभारली नीतिशास्त्राचे अन्वेषण सकल विद्याकलांचे निदान प्राचीन ज्ञानाचे संशोधन ऐसी ग्रंथ रचना केली विश्वाचे करणे मार्गदर्शन मुमुक्षांचे भागण्यात आण निरसना ब्रह्मज्ञान साकारले भव्य श्री गुरुपीठा जेथे विराजे त्र्यंबकेश्वर निलांबिका गायत्री श्री दत्त श्री संतेश्वर जेथे निर्मिले श्री गुरुपीठा
सद्गुरु पेटल्याचे तपस्थान श्री नवनाथांच्या वसस्थान गौतमी गंगेचे उगमस्थान तेथे गुरुपीठ ब्रह्मगिरी समान गौतम ऋषीवर मुक्तीचे क्षेत्र थोर इथे जायले अवतारा ऐसे क्षेत्र महिमामय अतिरुद्र करून दादाने शिव जागल अग्नी तीर्थ शुद्ध करणे पायर असला गुरुपीठाचा अवतार काळी श्री स्वामीचा निवास भविष्य नियोजन केले कास लक्षात घ्यावे असे त्रासात त्र्यंबक राजात गुरुपीठात शिवर शंकर मन दाखल कोटास प्रगटले स्वामी महाराज त्याच्या शिवस्वरूपा गुरुपीठात त्याचे मंडल पूर्ण झाले शिवशक्तीचे जागृत स्थान व्यंकटेश्वरी सहित प्रत्यक्ष ब्रह्म विराजित दिव्यऊर्जेचे गुरुपीठात दश महाविद्यांचे इंद्रशक्ती एकादश रुद्राची जेथे भक्ती प्रत्यक्ष दत्तात्रयांचे वस्ती महातेज मन गुरुपीठात शांभी विद्यानवनाथांचे सफलता लाभे गुरुबशी प्रसिद्ध मिळव दत्ताचे त्याचे स्थान गुरुपीठात अपार अनुसंधान काळपरते शास्त्र संशोधन सुलभ करणे आत्मज्ञान प्रयोजन गुरुपीठाचे त्याच्याने धवळ विशाकर ज्ञानगभसे पूर्णावतार सकल देवतांचे अधिष्ठान ऐसे स्वामीतले गुरुपीठात द्वादश वर्ष कर्म पावन अभिशिल्पकर स्वामी चैतन्याचे सागर अनुरण्य गुरुपीठाचे गुरुपीठाचे तडंगण सद्गुरु पुत्रांचे योगदान केले सर्व सहजे समर्पण अपूर्व महिमा त्यागाचा थुरले दादा महान स्वामींचे गुरुनाधाम अंतर्यामी वर्ष आत्मध्यान चिदांशी गुरुमाऊलींचा चंद्रकांत मन्यासम शीतल दौल विद्यान विद्यालय आज्ञान भाषण दिव्य शक्तीचा युवा उन्मेष नितीन भाऊचा अधिकार स्वानुभूतीचा साक्षात्कार अक्षर ब्रह्माचे दाकार सद्गुरु भानुचे तेज गुरुपीठाचे नु राम लक्ष्मण श्री कृष्ण आणि बल सूर्यचंद्रासम मृत ज्ञान आलोक झाले गिरीश भरतासम सेवा भाव विलक्षण अन्न ब्रह्माचे दारक जगन्नाथ झाले ब्रह्मा विष्णू महेश्वर की दत्ताचे त्रय अवतार शोभते त्रय बंधवर त्रिवरदांचे त्रिवेदांचे मृत स्वरूप ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई जरलान त्रयींचे शक्तिमान ऐसे बोल अद्भुत अद्वैत भावन भावे गगनासम मन करावे मी तो बन रहित व्हावे तेव्हा तुमचे शाश्वत स्वरूप दिव्यात्माच्या उतरणे ब्रह्मर्षीचे साकारणे कल्पतरूचे भरणे प्रत्यासे साक्षात सच्चिदानंदाचे प्रसरण सृष्टीतील विघ्नहरण विवेकांचे उन्नयन करते भव्य दिव्य गुरुपीठा सकल ब्रह्मांडाचे कल्याण वाढवल्याचे त्याने स्पंदन सर्वाडाई सुखानंदाचे निकेतन करण्याचे जय गुरुपीठात साधण्याचे ऊर्जा स्थान उपासनेचे बलस्थान श्रद्धावंताचे प्रतिष्ठान ऐसे ब्रह्मशक्तीचे गुरुपीठात किती खुदी चंडी याग गुरुचरित्रांचे पठन स्वामी चरित्रांचे आराधना नित्योदया भूमिता भागवताचे अनुष्ठान रुद्रांचे सहस्रावधी आवर्तन गायत्री परचय परचरण प्रतिदिन यज्ञांचे होन दिवस स्थिरचकन ऊर्जा लहरीचे स्पंदन वायुतला प्राणवान समस्यवादी नवरोपचार गोशाला शिजरबुद्ध आयुर्वेदाचे संशोधन अर्थपीडितांचे मार्गदर्शन प्रदक्षिणी ध्यान जागृत मंत्रांचे अनुष्ठाने ग्रंथालय ज्ञान अनेक शास्त्रांचे परीक्षणे संस्कार सहित मिळत असे राष्ट्रावरील विपत्तीचे आणि निर्मूल करणे शत्रूंचे सकल जनांच्या रक्षणाचे वेळोवेळी सामूहिक अनुष्ठाने कुटीचंडी संविलक्षण भैरवचंडी संभक्ती शक्ती समान स्वामी नामाच्या जपाचे अनुसंधान इथे संपन्न होत असे भारत भूमीच्या उदारात मानवांना दिशा देण्यासार्थ स्वामींचा विजय रहते दुनिया निघाला कल्याणार्थ गावोगावी जाऊन वस्तेकल निवारण दारिद्र्यकाचे करणाऱ्या विचारताचे वावरत मार्गदर्शन सगळे श्रद्धा म्हणून आत्मविश्वास संचारी जीवनी एकता बंधताचे भरणे विचारताचे बुद्धियोगदान हा जगन्नाथाचा अर्थ हा शिक्षणाचा अर्थ हा धन्वंतरीचा अर्थ तन्मनास आरोग्यदायी मनशांती देण्यास विसर्जनास बिघडलेली मनी सुधारण्यास चिरंतन मूल्यवान टिकवण्यास चलसे अचल गुरुपीठा गुरुपीठाचा सानिध्यास साकारता नक्षत्रकास सर्वमुखी बडवा नगरास हात भविष्याचा ध्यास बाल संस्काराचा मुग्र दादूंनी लावला खरं आकाश वेळ चढवला गुरुमाऊलीने संस्कृतीचे मुलेदारा शुद्ध पर्यावरणा सारा तंत्रज्ञान विज्ञानाचा पसारा आकळला अध्यात्माचा उदय राष्ट्र अध्यात्माचा वारसा ऋषी मुनींचा भावार्थ संत वचनाचा पदोपदी घोसला ऐसे सदन अध्यात्माचे केंद्र आत्मसाक्षात्काराचे माहेरघर सदमाचे गुरुपीठाच्या जगदाचे कर्तव्यता शिल्प गुरुमाऊलींचे जागृत ज्ञानेतीर्थ स्वामींचे तेजस्मारक सद्गुरूंचे शब्दात महिमालयाले कृपा आशीर्वादाचा दृश्यक्षेप प्रज्ञाचक्षणचा ब्रह्मांडव्यापी सद्गुरु शक्तीचा साक्षात प्रमाण गुरुपीठ इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला विलक्षण स्वानुभूती करे आस्वाद शुद्ध चैतन्य हा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नमः सद्गुरु पेटलेंच्या पादुकांना वंदन सद्गुरु दादांच्या पादुकांना प्रणाम दोईंच्या चरण कमलाना दंडवत गुरुपीठात सदैव निर्मल दर्शन गगनी व्यापने धारा बरी जलेचे वारा दैसेच्या ब्रह्मांडकारा सर्वांगी वाचल सद्गुरुचे सकळ नानेश्वळ अक्रेना क्रियाशीळ कृष्णासुळ निर्गुण गुरुत दस स्वामी ज्योतीने पेटवाई ज्योत जीवास करणे मायामुक्त अविकास करणे दस स्वामी अवतरले सद्गुरुपे सगळे स्वामी 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 नांदी आत्मरामी अंतर्बाय निकळ स्वामी ऐसे जगदाधार गुरुमाऊली हे उत्तर स्वामी चरित्र सात सार्थ न जाणावे लोकी करत जाणे श्री स्वामी समर्थ अमृत जावी ओमचंद घ्यावी गुरु मावलेला जो वाचले मन भावे स्वामी चरण धावे एक परमात्मा संतोष वाये सबलोदील सर्व कामना
राष्ट्रातील अयोध्येच्या उत्तम स्मरणाचा आदर्श आझाद धर्मनेतेच्या वर्ण राजा नेतृत्व करते गुरुमाऊली छत्रपती शिवरायानंतर रयतेसेना साधिकार स्वाभिमानाचे बोले अंगारा राष्ट्रभक्तीचा जागविला जोश सदकाळाचे आव्हाने स्वीकारले समर्थाने विजयाचा विश्वास अध्यात्माने सत्यनिष्ठा वाढवली ज्ञानाचे न्याय प्रदर्शन न घेतले कधी मान सन्मान कुणा पुढे नाही तो कधी मान स्वामीचे ते प्रमाण सिद्धींचा नशे चमत्कार सतीला नाही नमस्कार खऱ्या सेवेचा जय जयकार स्वामी शलक लिखित जे ब्रह्मांडाचे मालक कलियुगाचे चालक सर्व चराचराचे बालक त्यांना गिरज ना कुणाची कुबेर नमित ज्यांच्या पदा लक्ष्मीनाथे सर्वदा स्वामी ज्यांचे देहात्मा ते कल्पवृक्ष गुरुमाऊली वंदित गुरुपदांना पूजित गुरुचरणांना स्तुती समय अर्पित याच कमलांना दासभक्ती दृढ करावी प्रत्यक्ष गुरुमाऊलींचा आदरपणे विश्वकलनाचा अवघ्या सुखी करण्याचा केली धर्मरचना तेजाचे तंत्रज्ञान युगाचा अनुकूल साधला सृष्टीशी समतोलन मानव जन्माचे कळणे मुलं नवगी दर्शली थोरा आचरणात यावे तत्व ज्ञान अध्यात्म गुलाबन शुद्ध बुद्ध वायुमन दिंडोरी मार्ग शक्तिवान साधारण करण्यायोगी प्रपंचत्राणी जोगी फुलवेल आणि दोपन बागे केली संस्थापना श्रीकृष्ण समर श्री दत्तावताराच्या अनुसरण मानवता धर्माचे बालन उदरणे अवघाजन धर्माचे नव अभियान ज्योतिबा गांधीचा लोकधर्म गाडगे महाराजांचे अवतार मर्म तुकडोजींचा राष्ट्रधर्म गुरुमाऊलींचे ग्राम अभियान हे नवचैतन्याचे स्मरण राष्ट्रताचे कर्म अभूतपूर्व जागरण मानवतेची माचळवळ शास्त्रज्ञानाचे 108 विभाग वर्गीय समार 11 विभाग प्रत्येक भक्ता मेळ सहभाग हृदय संवादाचे ग्राम अभियान कृषी बाल संस्कार प्रबोधन आयुर्वेद यातिकी मुद्रण प्रश्नोत्तरे वास्तुशास्त्र स्वावलंबन भारतीय संस्कृतीचा अभिमान विवाह मंडळ राष्ट्रीय अस्मिता सल्लागार कायद्याचा समावेश सर्वांगाचा एकादश विभागात मूल्य संपन्न ग्राम योजना आकार लाभे समाज जीवना नीतिमान करण्याच्या भविष्याचा घेतला वेद ग्रामोदय ऋषीमुनींचा समृद्ध गणराज्यांचा अंकुश अध्यात्माचा परंपरा इथोर लोकशाही वाविसार्थ लोकजीवनास लाभार्थ लोकराज्य द्यावेत व्हावेत अर्थ या कारणे स्वामीचे अभियान किल्ला बांधा बसागरता स्वामी संकल्पनित म्हणत संस्कृती संस्कार करत यासाठी ग्रामनगरी अभियान चारित्र्यवान समाज उद्याचा वसा गेल विवेकाचा ध्वजवनत राष्ट्र गौरवाचा नवी पिढी घडविणे यासोबत सुसंस्काराची मशागत जाणीवपूर्वक कर्म करीत कुटुंबात नांदेल जिव्हाळा या कारणे बालसंस्कार प्रत्येक बालक भाग्यवान अपुरतेजन बुद्धिमान कार्यान्वित करण्या सद्गुण मूल्य संस्कार ठाई राही संकटावर करण्या माता हातात मिळून हात अंत करणे राष्ट्र युवा शक्ती जागवली अध्यात्माने दिले आत्मबल गुरुसेवेच्या आघात फल प्रारंभ संचित जाता नाशमुळे आयुष्य जडणकडे युवकांचे चौ बाजूर सुकृषीची दैना निसर्गाच्या गणित गणना दारिद्र्य ज्ञान भाविना कृषी आत्महत्यांचा कागद दिली फक्त सांत्वना न केल्यामध्ये त्याच्या घोषणा मुळापासून सर्व सुधारणा कृषी विभाग सज्ज झाला परिस्थितीपासून लांब राहणं संशोधना दोष दूषण खिडोपाडे भेट देणं शेती सांगितल्या अभ्यासाचे आत्मसन्ना दिला कृषिकांना थंडाखल मुक्ती गावना अध्यात्म ज्ञान सर्वांना कायापालट शिकण्याचा व्यवसायांच्या नवीन देशा स्वावलंबनाचे बोले आशा संपन्न बनविण्याच्या देशा कृषीला बनकाळाचे सेवेला जोडले ज्ञान केंद्रांना बांधिलकीचे जाणं माणुसकीचे सशक्त अभियान अध्यात्म निर्माण केले गुरुमाऊलीने केली आदर्श रचना अवघेजन कल्याणा सार्थ केले अध्यात्म ज्ञाना धर्मसूर्यना वाहू दिला समस्त धर्म पंथांना अनुकरणीय कार्य विचार सर्वांना डोळ्यात घातले त्यांच्या धर्म प्रचलित स्पष्ट केले माऊलींचा आदेश भक्तांना दोन बाईंचे केंद्रपणा दूर करण्यासाठी त्यांना हृदयाशी संधान बांधा पंडित लोक करणं हवी स्वामी सेवेचे दान व्हावे शब्दांपेक्षा नम्र करते असावे सेवेकरी आदर्श समाजात धार्मिक उपक्रमातून करावे राष्ट्राचे संरक्षण मानवता मूल्यांचे संवर्धन हीच इच्छा स्वामी माऊलींचे कारगिल युद्ध प्रसंगी विजयासह चिंडे केले सरसे रक्तदान करणे सर्वाधिक रक्त पाठवले रणांगणे अध्यात्मातून भूकंप नियंत्रण संसर्ग व्याधीचे नियंत्रण देवी शक्तीने केले चेतना आपत्ती निवारण आपत्तीचे व्यवस्थापन संस्काराचे संज्ञापन धर्मकार्याचे अनुशासन सर्वोत्तम आदर्श माऊलींचे ग्रंथ कार्य ज्ञानदानाचे उदार सगळे विद्यांचे आचार्य विदेशातून ग्रंथ परित आणले जे लुप्त आहे काळ प्रवाहात जे एकांकाने उपयोगात जे झाले दुर्लक्षितात त्या सर्वांस आणले प्रकाशात वेदांचे केले दर्शन शास्त्र केले सुगम ग्रंथ काळ ज्ञानाचा संकार केले शास्त्राने जोड विज्ञानाची उपासना तंत्रज्ञानाची प्रत्येक विचार करते ब्रह्मांडाचे नवे धर्मयुग आरंभिले इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला अलौकिका श्रद्धापूर्वक घ्यावा बौद्ध सप्तदश ध्याय जागृतीचा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः सदा स्वरूपासून निदान गुरुतत्वाचे प्रमुख लक्षण पद्माजा जयराजाचे वेगळेपण अवधूत चिंतन गुरुमाऊली आत्मबोधने दोषली ब्रह्मानंदने प्रकाशिले तेजस्वी प्रज्ञाबले इष्टदेव गुरुमाऊली मागेले दैन निरूपण ग्रामविकास अभियान एकादश विभागातून गती समान धर्म अध्यात्म विचारदास ग्राम अभियान रथचक्रासन गतिमान केंद्रातून ग्राम अभियान सगळ्याच करा विसर्जन सुधान हे अभियान ऊर्जेचे तदेव प्रयोजन याज्ञिकेचे होऊ लागले सन्मान ग्रामदेवतांचे ऊर्जा सिद्ध झाली मंदिरे कुटुंबातील वारे संस्कृतीचे परंपरा पालनाचे ज्ञान झाले शाश्वत तत्वांचे व्यसनमुक्त झाली घरदारे महिलांमध्ये जागृत शक्ती कार्यरत केली भगवती घडविणे अवतम संतते डोळसज्ञान स्वीकारते धार्मिक परावलंबाचे निराकरण नामशेष करणे ब्रह्मज्ञान भावगतनी कार्यकारण अस्मिता दृढ केले घालायचे दश कुटुंबाचे कलश संपूर्ण प्रेमाडे दारिद्र्य दैन्यपेटे अध्यात्म सेवेचे महानुभूती विवाह मंडळाचे कार्यमान हुंडामध्ये आणि साधेपण अनावश्यक रूढी तोडून वधू पिताने केले चिंतामुक्त
वर्षाकाठी विसर्जन व्याकुना खर्चाचे सामूहिक विवाहाचे केले आयोजन गुरु पीठावर सेवा प्रश्नोत्तरांचे हरले चिंता सर्वांची उत्तरे साक्षात्कारांचे सर्व निशुल्क मिळते. प्रति रविवारी गुरुवारी गुरुमाऊली स्वामी दरबारी प्रश्नोत्तरांचे उद्योगे हरते सगळ्यांवर कृपा करते. सुधारते बिघडलेली मने शोषणमुक्त करते जीवने हर्षते आकाशमने निराधारांचा आदर माऊली. आयुर्वेदाचे दिव्य वरदान अखिल विश्वास केले दान भारताचा वारसा मान पंचमवेद झाला. आयुर्वेदाचे समस्त ज्ञान पर्यावरणाचे संरक्षण सकला देण आरोग्य दान गुरुमाऊली बने धन्वंतरी. वृक्षारोपण संवर्धन आयुर्वेदाचे संशोधन आयुर्वेदाचे शुद्ध औषधी निर्माणाचे कार्य निरंतर चालत असे. उभारले विशाल गोशाला गोपालाचा प्रसार केला. गोमूत्रपंच गोमयाला वैज्ञानिक महिमा दिला. रामदास स्थापिला गोमय मारते राया माऊलीने ऊर्जा शेत केले गोमया त्यातून बेटे बुद्धताच रामराया. स्वामीचे सागात किमया असाध्य दुर्धर व्याधींवर आयुर्वेदाचे समुपचार सेवा मूल्य त्यांचे थोर मृत्युंजय श्री गुरुमाऊली घेतले शिबिर प्रदर्शने आयुर्वेदाचे प्रदर्शने जागृत करते म्हणे. सार्वजनिक आरोग्यासाठी महत्व सणवार कुलाचारांचे घरातील देवदेवारांचे पंचमहायज्ञ सेवेचे निरूपित केले. वारंवार वास्तुशास्त्र विज्ञान समता नाना उपद्रवाचे शमन अभियांत्रिक शेकटबंधन उपचारासहित सांगितले. विस्मृत ज्ञानास उजाळा डोंग ब्रह्मास घालण्या आळा सावध करण्या जनबोळा ज्ञानाची उघडली कबडे दिले समर्थ वेदसुक्तांना वेदसुक्त जोडले निसर्गाला दुनीचा समय मानव जीवाला परमसेवा दिंडीरूचे नसावे गुणी बेकार अभिमानाची मिळावी भाकर प्रत्येका रोजगार चालक गुरुमाऊली शेतीच्या बुरक रोजगार स्वदेशीचा होई प्रसार प्रशिक्षणातून देते आधार जगन्नाथ गुरुमाऊली आत्मप्रेरणेचा स्वयंरोजगार अर्थव्यवस्थेचा बलाधार त्यातून राष्ट्रधार शोषण तामिळ भारताचे कायदेशीर सल्लागार रजेला करते मार्गदर्शन सुटका विलायनातून न्याय देणे अवधरती माऊली हे श्रामींचे लोकन्यायालय निवाडा बिनचुका सुजान करणे सर्व नागरिका विदेशी कायदा मिळत कायदा निर्भय करी भ्रमताना दंड करी अराजकता रोखाई करी दिल्ली दुर्बलांचे पक्ष करत मुली लोकशाहीचे साध्य करण्यासाठी आखादिले ग्राम अभियानाचे लोकनायक गुरुमाऊली ही वर्तमानाची ग्रामगीता बनेल जेव्हा लोकशाहीता अर्धेर समस्या दूरता पसादानिक माऊलीचे चंगळवाद विषमतेला अध्यात्मातून विकल्प दिला पराजित करण्या उन्मताला ज्ञान ऊर्जेचे अभियान हे घडावा समाज सदाचारी नैक देख व सदाचारी ही स्वामीचे इच्छा करे कार्यविधी गुरुमाऊली बने राष्ट्रमानक कल्प धरूची बनत तृप्तमावागाचना श्रीकृष्णाचे ग्राम अभियान श्रीरामाचे ग्राम अभियान निषाद द्रविडास करते सुधाना वानरांचा सकाहुनात रेता बहिण गेले जीवन गाई सरला मधुनाथ गुगुळ बिजले परमस्नेहात शक्ती गर्भ भक्तीता श्रीकृष्णाचे ग्राम अभियान ऋषी मुनींचे सारा सर्व तपश्चर्याचे विविध शोधोरीचे शाश्वत बोधाचा प्रसार हे सर्व जेथे मिळाले देवी देवतांचे आशीर्वाद लाभले संत वचनाचे मर्म कळले ऐसे अभियान दिंडोरीचे अध्यात्म करण्याचा संविधा ग्रामाभियान सरसविधा आत्म्यास निघालोनी साधक करता बनवली जनतेस ही धर्मक्रांती अभिनव विचारांचे प्रकाशित बनव हे चराचराचे कनव ग्रामाभियानाचा मुख्य भाव संस्कृती टेके संस्कारांनी धर्म टेके संस्कृतीने राष्ट्र टेकते धर्माने समस्त तत्वज्ञानाचे नवनीत अभ्यास सेवी करे श्रद्धा ताटे त्याच्या सुरी उरी स्वविसरणे कार्य करे सगळीकडे स्वामी न पाहिजे दूत मानवतेचा निष्ठवान स्वामी भक्तीचा पालन करता गुरुवचनाचा स्वामी भक्त सुभाकृत ऐसा सेवी करी भाग्यवान गुरु माऊली ठाई स्वामी दर्शन लिते करे भान विसरणा चारी पुरुषार्थ लाभ देत असत 15 कोटी सेवेकरी या भारत भूमीवरील सजनाचे परिमान करे त्यांचे करवी गुरुमाऊली खऱ्या सेवेकरांचे सूत्रधार अंतर्यामी विराजित शिर महत्पुण्याचा साक्षात्कार करता करिता गुरुमाऊली लीला रूप माऊलीचे जाणून घेण्यासाठी समर्पण करा काया वाचमनी दिव्यत्वाची उघडी खान ज्ञानदृष्टी सहाच्या साहेबाने चर्मदृष्टी पाहुणे अंतर्हृदयाचे गुणे स्वामी पाहुली माऊलीदार आता बरेसा पडले देव विलक्षण कृपा माऊलीची असंभवते संभवते करते शब्दाने विराट महिमा ऐकता वाचा चरित्रा सहसद्भाव्या चरित्रा विना समस्या शब्दापांचा दत्तात्रय गुरुमाऊली इथे श्री स्वामी कृपामृत नाना बोधामृत सुधापान मनोभावे करावे चिंतन अष्टादशदायी चैतन्याचा श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 19 श्री गणेशा नमः. हे स्वामी राजा पुरुषोत्तमा मंगलमूर्ती सुखधामा भक्तांच्या कल्पद्रमा कोटी कोटी त्रिवार मुजदा भावे स्वामी राया केल्या गोष्टी गुरुमाऊली अपरित चिलपुटी पूर्ण करा त्या उठावटे आपले चिलळे पुरीत असेल हरिहर विधाता दिंडोरी नवे पर्व घडते गोदातेरी योग्यांचा सकार शेजरा लीला माऊलींच्या गदा पार गुरुपद्न कंचन ज्योती स्थिरावता जैसे चित्रुती भाव कसुरी दरवळते गुमतून आजा उठपिटाचा कैसा भरून चिमसा कळवळा लोटत आधी भाव सरडोळा विठू आमचा आकड वेगळा दिंडोरी केली मुक्तीची पंढरी विकल्पाची बाई घालून बेटे आध्यात्म सुखाची केली गुरुंडी वैकुंठाशी ज्यांनी लावले शेडे सा जगदीश्वर गुरुमाऊली आता ऐकावे लिहिल्या कथा जिने अर्थ सर्वता किती घडवली सते गाता तरी सद्गुरुवर नावरीना जुना चेवणी आपत रक्षित रवणी गुप्त सर्व दिव्य साक्षी भक्त सर्व आपत सद्गुरु माऊली अवलौकिक समस्यांचे करणं निवारण सद्भोगांचे धारण स्वामी संतांचे करणं प्रसारण बहुमेळावे घेते झाले वर्षाकाठी बहुमेळावे 200 अधिक झाले मानवतेचे ध्वज रोवले आसुदी हिमाचल देशात कृषी आणि सत्संगाचे प्रासंगिक आणि निमित्तांचे प्रयोजन सर्व भाविकांचे हिरगुळचे सगळ्या आस्वादन मिळी ब्रह्मरसाची गोडी अखंड भावी रोकडे यशा बोलाच्या आवडी मधुर मधुर माऊलीची वैखरी या वैखरीच्या विहारे पराभशांती स्फोटी दुमारे सुषमनाचे वृद्धवारे अनुभव अमृत अनुभवाची गुरुवाणी चैतन्याचा कुंभकोळा ब्रह्मरसात दुजनी सोहळा बांधिलकीचा विषयार्थ वेगवेगळा असे शब्दार्थ माऊलीचे
सदने शेरे जैसे चंद्रकवडसा रजत प्रकाशाचा बुद्धसा शीतल ब्राह्मण मेषाचा तद गुरुवानी योग जागृतीचा येथे चुडंबा ज्ञानसागरी मूल्यवान जगण्याची आसुरी भुरवाई मनोरथ सारी या करणी करते अजनायोजन एकादशोत्सव दरबाराचे उच्चतम सकल व गंगा भजनाचे दर्शक्षेत्र महाक्षेत्राचे भेट देण्याचे ऊर्जमय आयोजन मेळाव्याचे ईश्वर निष्ठाची दमी मंदिरे चैतन्य उर्मेची विराट जळाळी मानवतेचा बांधव जळी सामिक सदेच्या प्रयत्नांनी शक्तीपीठांवर सत्संग ऊर्जेचे प्रसारित सेवा रंग राष्ट्रास तेजमय रंग अपूर्व दत्म माऊलींचे ऊर्जेसित केले गंगापूर जाजल केले पिठापूर पावन केले व्यंकटागिरीस आत्मसंवाद नित्य देवतांचे सागर तरी कन्याकुमारी महासरस्वती सावित्री विवेकानंदाच्या शिळीवरी श्रीरामाचे मिलन सागरासे महासागर प्रक्षाळी गुरुचरण दिव्या निवृत्तीचा दक्षिण पंचमहाभूतांचे विराट समर्पण गुरु माऊलींच्या सन्मुख सहस्र सहस्र रावणाचा विनाश होण्यासाठी माऊली येते दक्षिणेचा रामराजा सबळकड विश्वासा सजवाडी जन्मनाथ तीर्थक्षेत्र बनवाई निर्मळ अंतर्भावी पित्र प्रबळ मूल्य संस्कृतीचे तीर्थजळ सर्व ग्रंथ प्राचीन या हेतूने का शरीरदार मुक्षा चौकणीदार स्वामींचे चरित्र सारा पाऊलकुनागरी तेजस्वी तेथील स्वामी भक्तास प्रचित सुख देण्याखास ऋणानुबंध जन्मजनी जपण्यास माऊलीचा तीर्थक्षेत्री मनमोहक निदर्गांना माऊलीच्या समुदार्गाच्या पुन्हा प्रत्यक्ष दिले सर्व दिले दर्शन सर्वांना गुरु माऊली सारखे सर्वांना द्वार केला सागर लाटू संभळी आनंदाची भेट झाली आदरतेने दौडत आले चरण स्पर्श करण्या माऊलींचा अशा मुलींच्या लीला पर स्वामी रूप करते साकार सृष्टीची भक्ती निराकार येथे शंकेच नाही बाबा ज्याच्याकडे स्वामी चरित्रात त्याचे उभे परिचय येत इतर स्वामींचे उतर चरित्र साकार दिंडोरीचा स्वामी केंद्रात द्वय सप्ताहाचे आयोजन प्रत्येक वर्षाची परंपरामान नाम जपयत्न कारण अखंडित होत ज्ञानान सप्ताहात उद्वळते आत्मजोत मन तल्लीन अध्यात्मात अंतकरण पुढे त्याच्यात गुरुतत्वाचा वाढत ध्यास गुरुचे बडा गुरु का ध्यास दादांचे ब्रह्मवाक्य कास ज्ञानयोगाचा भावार्थ दादा शुद्ध सेवेचा अभिपाय दृढ सप्ताहात अखंड प्रेरीचा विनीचा स्वर स्वामींवर पुष्टिमय वर्षदे स्वर्गीचे सुरवर दक्षोभय माऊली जन गोपाळ आराध्य उभा ऋषीवर समुदाय केंद्रात नेते गुरुचे पारायण कलियुगाचा ग्रंथ आमान गुरु बधू केला ते गाण कुंजळे गगन गुरु माऊले गुरुपड दरबारात असंख्य पारायण होता अनुरेणवर्जस्थित चैतन्याचे केंद्र दिंडोरी काळा नरब ग्रंथ संतान पाठलोचन शुद्धीकरण जनासाठी सरळ सुगम ऐकण्यात संकार केले छात्र तेजाचे दिवस पूर्ण सधर्माचे रक्षण न्यायनीतीचे संवर्धन पोलीस अवतार शिवकाळ ऐसे तेजमय अवतरणे शिवशक्तीचे साकारणे स्वामी समर्थांचे प्रकटणे अनुभवतो माऊली ठाई शिवाजी पार्कर मुंबईला विशाल सत्संग झाला संदेश राष्ट्राला दिला राष्ट्राध्यात्म कल्याणाचे नरसोबाच्या वाडीला ऊर्जस्थित केले गुरुपादुकांना अर्ध लक्ष गुरुचरित्र पारायण गुरुतत्वाचा दिद्या साक्षात्कार सेवा नित्य अष्टविनायकाचे जेजुरी सेवा कुलदेवाचे गदिले सेवा ग्रामदेवतांचे सामूहिक सेवेकरी अन्य धर्मेस भाविक जन सेवेकरी सहभागी मनापासून अंतरतेने घेते दर्शन सद्गुरु माऊलींचे अनेक भक्त विदेशातून घेण्या माऊलींचे मार्गदर्शन प्रचितीने गदगद होऊन श्रद्धेने ते दिंडोरीस प्रत्येकास मिळे समाधान मनशांतीचे महाकारण पाहताच दिवस सद्गुरुचरण भाग्याची उजवी भाट उतरांचे व्यास भूमिता भागवताचे अनुष्ठान गुरु माऊलींच्या आघातलेला कारण त्रिकाळावर मात केली हरिदाराच्या भेटीत कृतार्थ केले भक्तास गायत्री आश्रमात घडूला साक्षात्कार हिमालयाच्या कुशीत योगीच्या व्याकुळ घडले त्यांचे समाधान दर्शन दिले माऊलीने काश्मीरच्या आकरण क्षेत्री सेवा करते सेवेकरी जागृत केले पेटे सारे नवा देशांतीचा आतंकावर करण्यात निर्भय जागुली मनात उत्तर दडली आध्यात्मात मलुनी करली बांध जुन उत्तर शंकर चैतन्य पोळा गुरु पुतळा गुरुनाथ की रामानंद महावैष्णव गुरुमाऊली महानुमाल या दचे करा म्हणून सद्गुरूंचे नित्य चंदन भोबादा नगराचे एक क्षण विमुक्त आनंदी जगाव जीवन इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा संबंध आदरे भक्त परिसोत नवदुशुद्ध अमृत श्री स्वामी समर्थार्पणमस्तु श्री मोरे दादा गुरुमाऊली चरणार्पणमस्तु शुभम भवतु. अध्याय 20 श्री गणेशाय नमः. जय जय भक्त वसला हृदयात अंकारून असलेला तुझ्या कपटी शेती पाहिला केवळ तुझ्या कृपे सद्गुरु राया सिद्धांचे मुकुटमणी यवदतांची चिंतामणी दत्तात्रय मसानी तस्मै श्री गुरे नमः. सर्व सर्वतोची योगेश्वर तुझे नमे सर्व शिवर तुझे गुरुत्व परापर श्री स्वामी समर्थाय नमः. अनिर्णित वर्ष जगदीश आत्मते गुरु परमेश्वर ब्रह्मकमळे नांदेमेश तैसे माऊली गुरु स्वामी नमन करतो सद्गुराया कृपा दर्शने दोडसे माया ही भक्ती समने गाव्या मन काही करावा जन्मजन्मी तुम्हीच गुरुवरा द्यावा या दिना शास्त्रा नादन लेकरा स्वीकारा प्रार्थना शरण कमला. सद्गुरु योगाची माऊली प्रगट केली निगमोली नक्षकांत ब्रह्मलहरी भवतार सद्गुरु स्वामी श्रीनाथ वस निरंजन गुंफा सिद्धज्ञान सुभा समर्थ दिले जपतपा प्रचित दाता सद्गुरु राजा जना दिले भागवत भेषा सुगम केले वेद भाषा बदलण्या जगण्याच्या दिशा विघ्नेश कर्मयोग दिला लोक संग्रहाचा संकल्प मुक्तीचा आदर्श स्वकर्माचा भविष्य घडते विश्वाचे अपरंपरा घडतीला सद्मळे भक्तीला सदाच्या साधन होतीला तुम्ही गुरु माऊली माध्यम प्रश्नोत्तर सेवेचे तेजक्षण गुरुकृपेचे सुडे कुडे बाबतीचे प्रारब्ध गुरु माऊली आचवले सेवेकराचा सीमाधिक कृपा माऊलींचे असंच घटे मुंबईच्या ताजमहालात सुरेश टेबले स्वामी भक्ताचं जीवनाधार गुरु माऊली पक्षी निड्या कशी बरीच बिलंबाशी रानमाळ चाले गाय जशी बरी आठवणी तेव्हा सराशे
तशी ममता माऊलीचे देशकाळ देशाचे रक्षण करे भक्ताचे भरनाथी गुरु शिष्याचे जन्मजन्मेचे जल पुण्य तुझ सद्गुरु कर बालाय सेवे करे सद्गुरुना चरणाचा गुरुचरणाचा होय त्याच्या सद्भागास तोंड आहे रक्षित माऊली संकटात वासुदेव भगवंतात लाखोंच्या अनुभवात साक्ष मिळे समर्थांचे दृष्टांत स्वप्नात किंमत आली शेतमालास उदय केल्याचे म्हणे घेण्यास रंगास बनवले रावा शेतकऱ्यांचे दानहर अध्यात्म शेतीचा प्रसार प्रमाणिष्ठ संशोधनाचा आधार गुरुमाऊलीचं ग्रामोद्धार सेविकरांच्या मुलाबाळासह नेले अधिकारी पदासह सामर्थ्य दिले आत्मविश्वासासह अंतशक्ती वाढविले महिमामुळे संस्कारासह बळमिळे सत्कर्मासह श्रद्धावाडे सदाचारासह बैठक दिली जगण्यासह युवा पिढी विदेशाचा जोडभक्तीचे तंत्रज्ञानासह जप्ती चारित्रणेतेसह इथे अनुशासन माऊलींचे दुर्धर व्याधी निलाचार संपलेचे उपचार मृत्यूंजय माऊली मैश्वर दिती आरोग्य नवजीवन वैदिक शास्त्र यशमित विज्ञान आरोग्य मात दिती माऊली प्रांतदान कथित विज्ञानाचे विज्ञान ऐसे सिद्ध गुरु वाक्य दीप भेटते सारा आक्षेप संशय माता विक्षेप भ्रम वाचा गुरुमाऊलीचे संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल अद्भुत गुरुमाऊलीचे कार्यकारण सूत्र चिरंतन करावेचे चिंतन अस्तित्वाचे विशालताना सापडले जगण्याचे सार प्रश्न मुलांचे विवाहाचे चेहरे चिंता दुर्बालकांचे चिंतामुक्त होतीसाचे दिंडोरी दरबारात तुळशी विवाहाचे पारंपरिक प्रयोजन त्यातून मिळे समाज उद्बोधन मानपान हुंडा प्रत्यक्ष निर्मूलन माऊली करते सहन्यास विवाह मंडळ केंद्रात येथे मोपदा समन्वयाचे कार्य उत्तम समाजात आदर्श उदाहरण अशा प्रत्येक प्रश्नाला माऊलींनी संस्कार दिला मानवतेचा पाठ शिकवला प्रबोधित केले जन्मनाथ राजसत्ता दंडसत्ता धर्मसत्ता शिकवली त्यास मानवता सर्वांनी श्रेष्ठ स्वामी सदा भानदेवनी हृदवली नम्रता सत्संगातून समाजशास्त्र रचवले मूल्यवान धर्मशास्त्र अजरामर नवे अध्यात्मशास्त्र प्रसाद नीती माऊलीचे चैतन्य दिले सर्वांना जागृत केले शक्तीनं शाश्वताशी जोडले कमल लोक मना शरणाक्षर मंडित करतो दे कागद तरी ब्रह्मांडाचा सही केली सागर जलाची दुरी महिमा लिहिला जाई पूर्व गुरु माऊले विवेकाची मालिकाचा बऱ्या देते जागतिक करण्याचा उज्ज्वल भविष्य रचण्याचा धर्म केला सार्थक सहस्रावधी वर्षांचा ज्ञान अध्ययनाचा केला दूर सांगितले रस्ते उकलन सिद्धाधिकाराचे प्रमाण व्यास रूपात भागवत गुरुचरित्र नृत्य रूपे दिसते स्वामी पदपदी घडते सगुलीला रूप दत्तात्रयाचे गुरु माऊलींचे चरित्र तो जपायला जो सगळे तीर्थाने आला बहुसिद्ध त्याने पार केला चिदानंद शिवरूप गुरु माऊली श्री गुरु माऊलींचे शरणकमल जाण सगळं सर्वचे रत्नभूषण संत ऋषी चर्चे देतो गती मान ज्ञान भास्कराचे उदयस्थान गुरु माऊली अंतर आम्ही भक्तांचे सगळे गुंतो जाणी अघात करून आयुष दोन्ही आयुधनी उदरसे लेखला क्षण क्षणे संगीतास देते दिव्य सुरू वाचेला देते भर सत्कर्मानेश्वर करता करता गुरु माऊली सर्व स्वामी सेवा केंद्रात नित्य सेवा शिस्त भक्त सर्वदा आनंदात श्रद्धेपुर प्रेमान जोडले म्हणे बांधिलकीचे सहजभागणे सेवेत परोपकाराचे मुरणे सजनांची मंदिळे हा चमत्कार माऊलींचा आदर्श श्रेष्ठ व्यवस्थापनाचा विश्वास दृढ मानवतेचा दिला जगदास माऊलीने हिमालय जाती जपतपे साधना करते योगी संन्यासे व्याकुळ होते ईश्वर दर्शनाचे बरे हातीने लागे काही येथे उभारतो पांडुरंग एकनिष्ठ भक्तांचा श्रीरंग सर्वांच्या कल्याणात दंगा विनाशास दर्शन ईश्वराचे गुरुजाते मिळवणे गुरुचा झाले एक व्यक्तीपणे धर्मपणे मुरले सर्व व्यापनी गुरूंचे उरले स्वामी रूप माऊलीचे गावी केले दंडमुक्त पिढी केले व्यसनमुक्त दिनेनाश करते दुःखमुक्त युग प्रवर्तक गुरु माऊली सकळ विघ्ने करते दूर अष्टसिद्धी देते थोडा ऐसा सद्गुरु प्रताप परत सर्व काळ स्मरावा असे पुण्य आख्यान भावे करता सर्व पठणाचे सगळा संशय गुरु माऊलींच्या कृपे इथे श्री स्वामी कृपामृत नाना लीला कथा समंत नात्रे भक्त परिशोध विशुद्ध ज्ञानदादा श्री स्वामी समर्थार परमासु श्री मोरे दादा गुरु माऊली चरणार परमासु शुभम भवतु. अध्याय 21 श्री गणेशान महा श्री स्वामी समर्थ गुरुवर चरणांभुजी दावाधारा कृपा सन्नी दावा निवारा शरणागत आपला मी कलियुगी वाढेल स्वामी भक्ती साक्षात्काराची युक्ती स्वामी दासारे बदते सद्गुरु कृपेने करतो सेवा सद्गुरु चरणाची आसक्ती विचार त्यांचे मनी रुजते सद्गुरु ठाई स्वामी देसे अशी बाई कृपा निरंतर आता कळसा दया अनुपम उत्तर स्वामी चरित्र सार मनोरम समत असते निगमागम एकाग्रतेने अनुभवावा सद्गुरु चरित्रागाध न लागे त्याचे थांग जलक दाखवण्यात सांग बदले श्री स्वामी राज गुरु माऊलींच्या आनंद लिला शासकनिक प्रत्येकाला भाषा शेंडी वर्णनाला शब्दांपलीकडे दिव्य महिमा प्रत्येक गाथा सिद्धवतराच्या कथा पायघडे अनेक ग्रंथाच्या सद्गुरूच्या निमिसाव दिला त्यातले वस्त्र सद्गुरु स्पर्शाने जरदारी महावस्त्र त्याने वेस मिळता यस्त्र समस्त दुःखांच्या पाडावाचे ईश्वर भक्ती गुरुभक्ती दोन्ही जेव्हा एक होती उजळे तेव्हा मनोगती परमाच्या प्रकाशाने दुर्लभ त्रिभुवनी गुरुने ठेवा आपल्या मनी सद्गुरु नेता दुकानी त्रिलोकी धोरण असे चैतन्य असे शांत पूर्ण निरंजन मातिता ना बिंदू कळा रेता करून कुमल गुरु मावले त्यांच्या चरणकमलास म्हणा वाहतो शब्दार्थ म्हणा लघुद्याचे भक्ती म्हणा समर्पणे ग्रंथ बीजा विशेषात हृदय प्रकाटे स्वामी वरते परिपक हृदय स्वामी भक्ती मानवता विकसावी चिती त्यांनी प्रकटले गुरुचरित्र जे स्वयं परब्रह्म निरंतर वस्ते स्वामी धाम विकार रहित जोपर्ण काम त्याचे नाश चरित्राचे करण्यात रितापाचे निवारण भवसिंधूचे धारण अज्ञातमाचे करण्याहरण गुरुचरित्र अधिपतीचे प्रकाशन संत सजनाचे होण्या परित्राण कलिमल पापाचे धन वैराग्या सहित करण्यादान चरित्र भागीरथी प्रवाहिले सार रूप जरी अतल्प समर्थ भरले मप उदान परिचितेचे खूप एकनिष्ठ श्रद्धा
श्रद्धावंत असत. प्रथम दही मंगलाचरण फल प्राप्त देवता सवन उत्तर स्वामी चरित्राची प्रेरणा कोण आशीर्वचन किती अवतार श्री दत्त प्रभूंचे श्रीपाद नृत्य सरस्वती स्वामींचे महिमा वर्णन श्री कार्याचे प्रकाश द्वितीय अध्यायी. श्री स्वामी अवताराचे प्रयोजन विषयकल्याणाचे नियोजन स्वामी लीलांचे चिंतन करावे तृतीय अध्यायी. पिठले महाराजांचा आविर्भाव सद्गुरु तेजाचे धाव शिष्य घडवणे अभिनव वर्णने चतुर्थ अध्यायी. गुरु शिष्यलीला अद्भुत तेजाशी तेज मिळत स्वामी कार्याचा दिन करू देता पाचवे अध्यायी जाणावे. पूज्य दादांचे लौकिकता खऱ्या अकलकोटाचा रचेता भद्रा आत्मबोधाचा अनुभवा सहाव्या अध्यायी. गुरु शिष्य प्रेमाची लीला मातृभाव स्वामींचा अवदिला ज्ञान सूर्य शिष्यालाही प्रकाशिला कथिले सातव्या अध्यायी. सापिला धर्म दिंडोरीला तेज नेते सद्गुरु अवतारला धर्माध्यात्मास बाराला वरले आठव्या अध्यायी. विविधांगी स्वामी कार्य ज्ञान आचार्य कल्याण यज्ञाविनिवार्य ही अगता नवव्या अध्यायी. सद्गुरु दादांचा कार्य महिमा घडवळ्याने सावरले धैर्य सावर जन्मा अर्थपूर्ण केले आध्यात्मा सांगितले दशमध्यांत. लीला दादांच्या प्रतिदिन घडते गुरुचरित्रा समा सार्थ करण्याचे जीवन दादांची महिमा एकादश अध्यायी. माता झाले स्वामीलीन सहज मुक्तीचे धन दादांचे दीर्घंभीर मना अनुभव बारवध्यात. देहाचे दागुनी माया ज्योतिरूप सूक्ष्मकाया सद्गुरु भक्ती मग्न माया मर्म झाले 13व्या अध्यायाचे. गुरुमाऊलींचे सवन अध्याय 14व्यात वासा मनोशांत भवतार खा कृपा प्रसाद ताई साहेब कुंडलिनी रमला दादांचे शिवदानी कुटुंबावगे चैतन्याचे जाणावे 15व्या अध्यायी. दिव्य वृत्तीचे निष्ठान गुरुपीठ महातेजमान दत्तावतारी संतान कथिले अध्याय 16व्यात. जगदाधर गुरुमाऊली करुण्याची मेघमाऊली इष्टदेवत गुरुमाऊली ज्ञान घ्यावे 17व्या अध्यायी. अध्याय 18व्यात सद्गुरु सामर्थ्य सागरित नवगीता सर्व सांगत अभिनव धर्मकारण क्रांती केली असे तो हिमाचल जगन जागरण. स्वामी संदेशाचे प्रसारण चराचराचे कल्याण कीर्ती माऊली 19 गुरु माऊलींच्या परलीला श्रद्धा विश्वास वाढविला उज्ज्वल इतिहास निर्मिला समजून घ्यावा अध्याय 20वा. अवतार निकाय 20व्यात अवतार स्वामी चरित्र संकेतात सागर भरला जनुगाकरिता भावार्थ म्हणी 20वा. आता मागता प्रसादन सुखी व्हावे योग्यजन स्वामी सेवेचे ओढले लवड लागून सुखळ व्हावे मानवतेचा आकांक्षा नसे मुक्तीची आसक्ती नसे ऐकाचे जन्मजन्मी गुरुचरणाची सेवा घडावी निरंतर. सद्गुरु चरित्र कल्पतरूंचे आरव त्याचे पुष्प बनले भावात चिंतामणीचे छाव अर्प तुमचे दुक्तम राया मी तुपंत सर्व जावे मनात येते रंगावे आपले परब्रह्म तत्व भावे भाग्य जावे जागवे सद्गुरु राया. जो भावे वाचिले चरित्र त्याचे आयुराग्यपार संपत्ती संतती प्राप्तीचा वर सद्गुरु करते सार्थ योगक्षेम अनन्य भक्ताचा सद्गुरु समर्थ वाहती साचा दोष न राहे प्रारब्धाचा विलक्षण कृपा सद्गुरुचे. सद्गुरु चरित्राचे पठण मोक्षाचे उघडे खान सहज भावसागर तारण होते योग्य शिष्याचे. वृथाभिमान असावा दंभ वाराने स्पर्शावा ज्ञानाचा बोधगाव असावा या कारणे प्रगट चरित्र. सार्थ भाव मन जन्म शुद्ध भावे चित्त मन ऊर्जस्थित असावे सगळे जन या कारणे साकार चरित्र. मुमुक्षुना लाभे ज्ञान दुःखमुक्त होते साधारण पूर्व पुण्याने वाट सुगम ब्रह्मसुखाची होत असे. ज्याचा असेल तसा भाव फळ देई स्वामी रावा परी गुरुचरणाचा जेथे प्रेम भाव समस्त सुखे देते स्वामी. सद्गुरु कृपेचे रक्षा कवच विभ्रात येते कधी नच समस्त देवतांचे आशीर्वाद मिळते चरित्र वाचकास. सद्गुरु चरित्र परमपावन सद्गुरूंचे करण्यात ध्यान सद्गुरूंचे अनन्य स्मरण चरित्रामिषयी होत असे. सद्गुरूचा से रचयिता अक्षर ब्रह्म सर्वसाचा अक्षर येऊन म्हटले सद्गुरुवाचा चातुर आणि ग्रंथ परिसावा. ध्यानमुळे सद्गुरुमूर्ती भुजामुळे श्री गुरुचरण असते मंत्रमुळे गुरुवाक्य स्थिती मोक्षमुळे श्री गुरु कृपा. जो आमचा स्वामी गुरुनाथ तोचे स्वामी समर्थ निश्चित सर्वात्मा विश्वनाथ सद्गुरु सर्व काही श्री गुरु ठाई भजनी असता भजता भावे सर्वार्था सदैव झुकवावा माथा गुरु माऊली चरणावरते. इथे श्री उत्तर स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत लीला संबंध सदा परिसोद भाविक भक्त 21वा अध्याय गोड श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री मुरी दादा श्री गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात जोडायचे. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्ता श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयोसु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री
अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय. धन्यवाद.